बसू आपण. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रभूला महिमा देतो, देवाची स्तुती करतो. या पृथ्वी तलावरती ज्या ख्रिस्ताला देवानं पाठवलं, साऱ्या जगाचा पापाचा भार स्वतःच्या खांद्यावरती वाहून सगळ्यात चांगली गोष्ट काय दिली असेल तर त्यांनी आम्हाला तारण फुकट दिलं, स्वर्ग राज्य दिलं. आणि त्याचं वचन पाठवून आमच्या जीवनातल्या कमतरता, आमच्या जीवनातल्या उणिवा देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी कसं परिपूर्ण व्हावं, कशा रीतीने आमच्या जीवनाची मशागत आम्ही करावी, हे फक्त बायबलमध्ये, तुम्हाला दुसरीकडे कुठं सापडणार नाही. त्या कोल्हापूरच्या मीटिंग मध्ये एक परिवार आला, तुम्हाला भेटला. त्यांनी सांगितलं की जिथं आम्ही राहतो त्या गावात फक्त आमचं एकच कुटुंब येशूला मानणारं कुटुंब आहे. आजूबाजूचे लोक आम्ही ख्रिस्ताला स्वीकारल्या कारणानं सगळ्यांनी आम्हाला वाळीत टाकलं, वचन ऐकायला मिळत नाही. शेतामध्ये प्रॉब्लेम होते. त्या सिस्टरनं दाखवलं की त्यांचे हातपाय सगळे वाकडे होते, बेडवरती पडलेलो होतो. परंतु वचन आमच्याकडं कसं येईल आम्हाला माहित सुद्धा नव्हतं, पण युट्यूबच्या माध्यमातून तुमचं वचन आमच्याकडे आलं. विश्वास बसला देवावरती. शेतामध्ये वचन लावलं. ज्या शेताला पीक येत नव्हतं, परंतु शेतात वचन लावल्यावर शेतामध्ये पीक वाढलं. एवढंच नव्हे, जे माझे हात पाय वाकडे होते आणि मला नीट चालता येत नव्हतं, वाताचा त्रास होता, परंतु प्रभूचं वचन स्वीकारलं आणि आज तुमच्या सभेला मी आले. इतके अद्भुत चमत्कार देव त्या ठिकाणामध्ये करत आहे. माहित नव्हतो की कुठं कुठं देव कशा पद्धतीने काम करत आहे. एक बहीण त्या ठिकाणामध्ये आली, तिच्या मुलीला लगबगणी घेऊन आली. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली होती, मला लेकरू होणार नव्हतं, डॉक्टरने सांगितलं होतं लेकरू होणार नाही, परंतु हे लेकरू मला तुमच्या चर्चमध्ये घेऊन येऊन दाखवायचं होतं की प्रभूनं जे अशक्य ते माझ्या जीवनामध्ये शक्य करून दाखवलं. देवानं लेकराचा आशीर्वाद आम्हाला दिला. किती मोठं काम सगळीकडे प्रभू करत आहे. आणि सगळ्यात मोठा चमत्कार, जेव्हा सभा चालू होती, पहिली सभा, त्या सभेला इतकं हार्ट टचिंग वचन लोकांपर्यंत पोहोचलं. एक पास्टर ते आले आणि म्हटले की हा संदेश माझ्या चर्चसाठी खूप आशीर्वादी झाला. माझ्या चर्चमध्ये एक कुटुंब चर्च सोडून निघून गेलं होतं आणि मग त्यांना मी सांगितलं की तुम्ही त्या सभेला या. कुटुंब निघून गेल्या कारणाने मी पती पत्नी चिंतेत होतो. 18 लोक, छोटस चर्च, पुष्कळ लोक सोडून गेले, तेही कुटुंब गेलं. डिस्टर्ब होतो. आम्ही पुढे सेवा करावी नाही करावी द्विधा मनस्थितीमध्ये आम्ही होतो. परंतु जेव्हा देवाचं वचन त्यांनी ऐकलं, सभा संपली. सभा संपल्यानंतर त्या परिवारानं पहिलं काम काय केलं असेल ते म्हटले, तुमची सभा संपली. त्यानंतर ते धाय मोकळून रडायला लागले आणि रडल्यानंतर पहिल्यांदा ते आले आणि त्या लोकांनी आमची क्षमा मागितली. ते म्हणले आमचं चुकलंच. हे देवाचं वचन मनुष्याचं मन परिवर्तन करण्याचं काम करतं. लक्षात ठेवा, परिवर्तनाशिवाय देवाच्या वचनाला किंमत नाही. जर देवाचं वचन हृदयाला लागलं तर बदल होतो. कठीण हृदय पेटले जातात. आणि देवाच्या वचनाचं काम काय माहिती का? एखाद्या व्यक्तीला देवाचं वचन ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी देवाचं वचन असतं. मला खूप ज्ञान आलं, त्याला मला माहिती झालं देवाचं वचन. ज्ञानानं मनुष्य फुकतो, पण वचन स्वीकारल्यावर नम्र बनतो. वचन स्वीकारल्यावर नम्रता येणं, आणि त्या गोष्टी प्रभू सगळीकडे करत आहे. फार सुंदर सभा झाली, पुष्कळ आशीर्वादित लोक झाले, मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने लोक आले. एक मुलगा त्या ठिकाणात आला, त्यांनी तो म्हटला की सभा ऐकल्यावरती मी माझ्या घरच्यांना, माझ्या आईला, वडिलांना म्हटलं होतं तुम्ही चला सभेला, ते येत नाही. मला फार वाईट वाटलं आणि मला असं वाटलं की ते आले असते तर बरं झालं असतं.
कारण पहिली सभा एकदम सुंदर अभिषेकानं भरलेली सभा. आणि मग म्हटलं की गेलो घरी आणि म्हटलं काही पण झालं तर माझ्या आई वडिलांना आज सभेला घेऊन यायचं. मग त्यांनी खूप रिक्वेस्ट केली, चला 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 चला. मग एवढं त्यांनी सांगितल्यावर त्याचे आई वडील दोघं पण आले. त्याला माहिती होतं की जर ते आले ना तर नक्कीच त्यांच्यामध्ये बदल होईल. आणि मग ते आले, वचन ऐकलं. मग त्याचे आई वडील दोघं पण आले आणि त्यांनी सांगितलं, आजच्या वचनानंतर आम्ही असं ठरवलं, आता प्रभूला कधी सोडणार नाही, प्रभूच्या मार्गामध्ये टिकून राहणार. मला असं जाणवलं की देवाचं वचन ऐकल्याबरोबर लोक बदलतात. मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं परिवर्तन होत आहे. लोकांना वचनाची गरज आहे. लोकांपर्यंत वचन पोचणं गरजेचं आहे. आणि जेव्हा लोकांपर्यंत वचन पोचतं ना तेव्हा लोकांचं परिवर्तन होतं. वचन एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये स्वीकारणं, असं म्हटलं नाही का त्यानं, पेरणारा बी पेरीत गेला, काही खडकावरती बी पडलं, काही काटेरी झुडपामध्ये पडलं, पण चांगल्या जमिनीत पडल्यावर त्याचं चांगलं पीक आलं, रिझल्ट दिसतो. पण कधी कधी जमीन जर कठीण असेल, मन जर कठीण असेल, मग त्याच्यामध्ये काम करत नाही. आणि कठीण अंतःकरण हे देवाला कधीच आवडत नाही. कठीण अंतःकरण आवडत नाही. हृदय जर आमचं मृदू बनलं तर देवाच्या वचनाचं काम, लक्षात ठेवा, प्रत्येक वचन हे तुमच्या जीवनाचं परिवर्तन करत असतं. आमच्या स्वभावामध्ये, आमच्या विचारांमध्ये बदल सतत व्हायला पाहिजे. आणि जर बदल झाले नाही ना तर देव त्याच्या वचनातले आशीर्वाद पण आम्हाला देत नाही. प्रत्येक वचनामध्ये एक आशीर्वाद आहे, प्रत्येक वचनामध्ये. किंवा वचन तुम्ही स्वीकारता, असं लिहिलंय शास्त्रामध्ये, तुम्ही आपली पातके एकमेकासमोर कबूल करा तर त्याच्यातला आशीर्वाद कोणता? तुम्ही निरोगी व्हा. आशीर्वाद आहे, वचनातला आशीर्वाद. म्हणजे वचन स्वीकारल्याबरोबर निरोगी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केल्यावर तुम्ही निरोगी होणार नाही. तर निरोगी होण्याचंच वचन कोणतं? एकमेकासमोर आपले अपराध कबूल करा. लक्षात ठेवा, काही गोष्टी शास्त्रामध्ये इतक्या जबरदस्त आहेत. आम्हाला वाटतं देव आमची प्रार्थना ऐकत नाही, देव आम्हाला उत्तर देत नाही, पण तसं नसतंय. देवाला तर काम करायला आवडतं, पण देव त्याच्या वचनावर प्रेम करत असतो. मुळामध्ये हे पवित्र शास्त्र आम्हाला देण्यामागचा देवाचा हेतू काय, त्याचं मन आमच्या लक्षात यावं. आणि हा या पृथ्वी तलावर तुम्ही राहत असताना जगातल्या लोकांना, ज्या लोकांना येशू माहित नाही, त्या लोकांना तुमचा देव या बायबल मधनं म्हणजे तुमच्या वर्तनाच्या द्वारे दिसणार आहे. तुम्ही देवाचे लोक आहात, जगाचे लोक आहात. तो जगातले लोक जगाप्रमाणे चालतील, देवाचे लोक तर वचनाप्रमाणे चालतील. आम्हाला वचनाप्रमाणे चालायचं, देवाच्या वचनाला बांधील राहायचं. आणि हे करत असताना जितकं तुम्ही देवाला समर्पित व्हाल तितकं तुमची आत्मिक उन्नती होईल. आत्मिक उन्नतीची गरज आहे बरं का, आत्मिक उन्नती. आणि आत्मिक उन्नती होऊ नये म्हणून सैतान तुम्हाला ऐन केन प्रकारे तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करेल. आत्मिक उन्नती, सैतानाला तुम्ही देवाच्या मंदिरात जावं किंवा तिथं तुम्हाला जाण्यापासून अटकाव करावा, तुम्ही जाऊ नये असं कधीच वाटत नाही. त्याला वाटतं तुम्ही जा. तसं असतं तर कुबडी स्त्री देवाच्या मंदिरात गेली आणि येशू ख्रिस्तानं तिच्यातला कुबडाचा आत्मा घालवला, विकाराचा आत्मा सैतान घालवला. म्हणजे त्याला वाटतं तुम्ही मंदिरात जावं, पण तुमची बंधनं तुटू नये. तुमची बंधनं नाही तुटली पाहिजे, तुमचे स्वभाव नाही बदलले पाहिजे. आणि हे पण त्याला माहितीये की देव वचन पाठवतो आणि त्या वचनाप्रमाणे लोकांचं बदल नाही झाला तर न्याय पाठवतो. आता आम्ही प्रबोधनाचं वचन ऐकलं, मेजामध्ये सहभागी होण्यासाठी पण तो तुम्हाला अटकाव करत नाही. त्याला वाटतं तुम्ही सहभागी व्हावं, पण कसं? चुकीच्या पद्धतीने. चुकीच्या पद्धतीने तुम्ही सहभागी झाला तर त्याला दंड माहित आहे, काय दंड येणार आहे त्याला दंड माहिती आहे. आणि त्याला तुम्ही दंड तुम्हाला मिळावं ही त्याच्या अंतःकरणातली प्रार्थना आहे.
त्याच्या मनामध्ये काय? तुम्हाला दंड मिळावा. देवाच्या मनामध्ये तर तुम्हाला दंड द्यावा नाही. त्यानं आपल्या पुत्राला दंड दिला. पुत्र क्रुसावरती मारला, सगळं पाप क्रुसावरती त्या पुत्राला दिलं. आता पृथ्वी तलावर राहत असताना तुम्ही दंडापासून वाचण्याचं माध्यम काय? देवाचं वचन पाळणं. आणि खूप सोपं आहे, खूप साधं आहे. देवाच्या वचनाला शिष्यांच्या अंतःकरणातल्या कठीणपणामुळे त्यांना वाटलं हे वचन पाळणं फार कठीण आहे. येशू ख्रिस्तानं दाखवलं, सिद्ध करून दाखवलं. त्यानं वचन पाळणं किती सोपं आहे ते दाखवलं. ध्यानात घ्या, प्रभूचं काम करत असताना, देवाचं काम करत असताना जर तुम्ही जास्त फोकस तुमच्या जीवनावरती केला, ऐका मी काय बोलतो तुम्हाला, तुम्ही स्वतःच्या जीवनावरती जास्त फोकस केला आणि रोज स्वतःला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही पूर्णतेकडे जाणार आहात. आणि जेव्हा तुम्ही एकमेकाच्या जीवनात राहाल त्यावेळेस तुम्ही पूर्ण होण्याच्या ऐवजी आत्मिक जीवनामध्ये तुमचं अधोपतन 100% ठरलेलं आहे. आत्मिक जीवनामध्ये तुम्ही कालची अवस्था. दावीद म्हणतो माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. रोज स्वतःचं पाप दिसलं पाहिजे, स्वतःचे दोष, आपल्यामधल्या कमतरता, आपल्यामधल्या उणिवा. आणि हे करताना मी कसं परफेक्ट होईल याच्यासाठी प्रयत्न करणं हे आत्मिक जीवन आहे. मी कसं पूर्ण होणार आहे, काय माझ्यामध्ये कमी आहे. जो शोधतो त्याला सापडतो. आणि म्हणून बायबलमध्ये एक वचन दिलं, शोधा म्हणजे, आज माझा विषय तोच, शोधा म्हणजे जो शोधतो त्याला सापडतो. वाचा एक वचन, मत्तयाचं शुभवर्तमान 7 अध्याय 7 वचन. मत्तय 7:7. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, तुम्हास दिलं जाईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, तुम्हास सापडेल. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. जाईल. जो शोधतो त्याला सापडतो, तो शोधतो. जर तुम्ही पवित्र शास्त्र उघडलं तर तुम्हाला कळेल की आज ज्या ख्रिस्ता संबंधानं गेली आज बरेच दिवस, मला माहित नाही आज कितवा दिवस आहे उपासाचा. आता त्याच्यासाठी फेसबुकला जावं लागेल, कारण त्याच्यात असतं उपासाचा 10वा दिवस, उपासाचा 20वा दिवस त्याच्यावरती लिहिलेलं असतं. आणि मग कितवा दिवस आहे मला माहित नाही, कारण मी धरत पण नाही. त्याच्यामध्ये धरायचे तेव्हा धरले पण, आणि अभिषेक मिळवलं, ज्ञान मिळवलं, सामर्थ्य मिळवलं. परंतु आता मी येशूसाठी उपास धरत नाही. का तर येशूसाठी उपास धरण्याची गरज नाही. येशूनं त्या ठिकाणात स्पष्ट सांगितलं, माझ्यासाठी रडू नका तर आपल्यासाठी. व आता उपास आम्हाला आमच्यासाठी धरायचे. इस्रायलच्या पुस्तकात 8:21 मध्ये सांगितलं, तुमच्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी, तुमच्या धनासाठी बिन धोक्याचा मार्ग प्राप्त व्हावा याच्यासाठी तुम्ही उपास करावेत, लिहिले शास्त्रामध्ये. मग आता मला ते नाही करत बसायचं. तुम्ही जे करता, इथं असं म्हटलं की मनुष्याचा पुत्र, लुकाचं शुभवर्तमान 19 अध्याय 10 वचनामध्ये येशू ख्रिस्त जगामध्ये येण्याचं कारण त्या ठिकाणी सांगितले. वाचूया लुकाचं शुभवर्तमान 19 अध्याय 10 वचन. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. येशू ख्रिस्त सुद्धा शोधायला. कशासाठी आला येशू ख्रिस्त? शोधायला. आता प्रश्न तोच आहे, काय मला, मी जर शोधलं तर मला सापडणार आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का, आज तुम्ही जे देवाच्या मंदिरात आहात याचं कारण येशूनं तुम्हाला शोधलंय. त्याने शोधलंय म्हणून तुम्ही सापडला. आणि आता तुम्ही जगामध्ये असता. मला पण प्रभूनं शोधलं. मला आनंद वाटतो जेव्हा मी जातो, लोकांना भेटतो, लोकांसाठी प्रार्थना करतो आणि लोक जवळ येऊन सांगतात, गर्दी करतात, सांगतात, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली, माझ्या परिवारासाठी प्रार्थना केली. काही जण आले, दोघं पती पत्नी, तुमच्या प्रार्थनेनं आमच्याकडे गव्हर्नमेंट जॉब आहे. किती छान गोष्ट आहे. समजा मी जर त्या ठिकाणामध्ये, पुण्यामध्ये आणि माझ्या कुटुंबात, माझ्या परिवारामध्ये, माझ्या नोकरीमध्ये अडकून पडलो असतो तर कदाचित एवढ्या लोकांकडे नोकऱ्या नसत्या, एवढ्या लोकांकडे प्रश्नांची उत्तरं नसती. पण मी प्रभूचे किती आभार मानतो, मला प्रभूनं त्यातनं शोधलं आणि बाजूला काढलं. प्रभूनं तुम्हाला शोधलं. देवाचे प्रिय लोक, तुम्हाला देवानं शोधलं कशासाठी हाही मोठा प्रश्न आहे ना. असंच नाही प्रभू कुणाला शोधत, कोणाला सुद्धा असं शोधत नाही. जसं मी पाहतो पेत्राला, तो म्हणतो, पेत्रा माझ्या मागे मी तुला माणसं धरणार करेन. उगाच पेत्राला नाही शोधलं. किती मासेवाले होते, किती मासे पकडणारे होते,
पेत्रालाच का त्यानं निवडलं, का शोधलं त्याला? त्याला माहितीये हा पेत्र आज मासे जेवढे आणि ताकदीनं पकडतो, जितकं समर्पण त्याचं माशासाठी, एवढं समर्पण याच्यामध्ये माणसासाठी असेल. आणि मग प्रभूनं त्याला शोधलं आणि शोधल्यावर देव सिद्ध करून, आता बघा त्याला शोधल्यावरती प्रभूला माहिती याच्यामध्ये काहीतरी डाऊन क्वालिटीज आहे, याच्यामध्ये कमतरता आहे. या कमतरता पण मला काढाव्या लागणार आहेत. पेत्र शिव्या देणारा होता, पेत्र तलवार चालवणारा होता, पेत्र नाकारणारा होता, तरी सुद्धा येशू त्याच्याकडे गेला. आणि जेव्हा या येशूला पकडल्यावर पेत्रामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली. त्याला असं वाटलं, मी प्रभूला म्हटलं तुझ्यावर मरायला तयार. त्याच्याकडे डॅशिंगपणा होता, त्याच्याकडे समर्पण होतं, पण त्याच्याकडे भय सुद्धा होतं, त्याच्याकडे नाकारलं जाणं सुद्धा होतं. आणि परिणाम काय झाला, त्यानं येशूला नाकारलं, पण प्रभूला माहिती होतं ह्यानं नाकारलं तरी मला याला उभं करायचं. मी याला शोधलं कशासाठी? परत जाऊन मासे धरावे त्यासाठी शोधलं नाही, जाळं टाकावं. आणि जे जाळं मी त्याच्या हातामध्ये सोपवलंय, या जाळ्यानं, त्या जाळ्यात 157 मासे आले. परंतु पेत्रानं जेव्हा येशूनं त्याला शोधलं आणि त्याला आपल्या हातामध्ये घेतलं, त्या जाळ्यामध्ये 3000 मासे आले. प्रियानो, प्रभू कशासाठी तुम्हाला निवडतो, कशासाठी तुम्हाला शोधलंय? काय देवाची योजना तुमच्या बाबतीमध्ये? शोधा म्हणजे सापडेल. काय तुम्हाला शोधायचंय? प्रभूनं तुम्हाला कशाला शोधलं हे तुम्हाला शोधायचंय. कशाला प्रभूनं मला शोधलंय? शोधतच नाही आम्ही जगामध्ये एवढं गुरपटून जातो आणि आम्ही परिस्थितीमध्ये एवढे गुरपटून जातो की नेमकं आमचं पाचारण, नेमकी आमची सेवा, नेमकं आमचं कॉलिंग, नेमका आमचा अभिषेक. आम्ही, मला एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला सापडेल. पहिले शमूएल 9 अध्याय 15 ते 21 पर्यंतची वचन वाचू. पहा देव कसा शोधतो. पहिले शमूएल 9 अध्याय 15 ते 21 वचन. शौल येण्यापूर्वी एक दिवस परमेश्वराने एक दिवस आधी परमेश्वराने शमूएलास आदेश दिला होता की उद्या या सुमारास मी तुझ्याकडे बन्यामिनी देशचा एक माणूस पाठवीन त्यास अभिषेक करून माझ्या इस्रायल लोकांवर अधिपती नेम. तो माझ्या लोकास पलिष्ठ्यांच्या हातातून सोडवेल. कारण माझ्या लोकांचे गाराने मजकडे आला आहे, म्हणून त्याचकडे माझी नजर गेली आहे. शौल शमूएलाच्या दृष्टीस पडला. तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, ज्या मनुष्याविषयी ज्या पुरुषाविषयी मी तुला सांगितलं होतं तो हाच माझ्या लोकांवर सत्ता चालवेल. मग शौल वेशीजवळ शमूएलाकडे जाऊन म्हणाला, द्रष्ट्यांचे घर कोठे ते मला सांगा. शमूएल शौलास म्हणाला, द्रष्टा मीच आहे. मज पुढे उच्चस्थानी चला. आज तुम्ही मज बरोबर भोजन करावे. 21 पर्यंत भोजन करावे. सकाळी तुझी रवानगी करते वेळी तुझ्या मनात जे काही आहे त्याविषयी मी तुला सांगेन. 3 दिवसामागे चुकलेल्या तुझ्या गाढवा संबंधाने काही चिंता करू नकोस. कारण ती सापडली आहे. इस्रायलातील सर्व संपत्ती कोणासाठी आहे? तुझ्यासाठी व तुझ्या बापाच्या घराण्यासाठी आहे की नाही? शौल म्हणाला, इस्रायल वंशातलं सर्वाहून कनिष्ठ जे बन्यामिनी त्यातला मीना आणि बन्यामिनाच्या वंशातल्या सगळ्या कुळात माझे घराणे कनिष्ठ ना. तर मग तुम्ही माझ्याशी असले भाषण का करीत? असलं भाषण का? परमेश्वरानं या गाढव शोधणाऱ्याला त्याच्यामध्ये राजा शोधला. तीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. या शौलाला माहित नाही की नेमकं माझ्यामध्ये एक राजा लपलेला आहे. तसं देवानं तुम्हाला शोधत असताना एक सामान्य गोष्टीसाठी तुम्हाला शोधलं नाही. कोणी सुद्धा सामान्य गोष्टीसाठी या ठिकाणामध्ये नाही, कोणी पण नाही. आणि इथं मी वाचलं असताना
बऱ्याच गोष्टीचा उलगडा होतो की परमेश्वर या ठिकाणामध्ये काय करत आहे, तर जो संदेष्टा, जो द्रष्टा त्या ठिकाणामध्ये आहे, या द्रष्ट्याला, या शमूएलाला सांगत आहे की पहा, एक व्यक्ती गाढव शोधत तुझ्याकडे येईल. देवानं त्याला दाखवलं. आता एक गोष्ट जर तुम्ही त्या ठिकाणात पाहिली तर असं म्हटलं, शाऊलाला तो शमूएल सांगतो, मी तुझ्या मनातल्या गोष्टी सांगेल. मी तुझ्या म्हणजे मनात, त्याच्या मनात संदेष्ट्याचं वैशिष्ट्य जर तुम्ही बघितलं ना, देव संदेष्ट्याला सगळ्या गोष्टी प्रगट करत असतो. तुमच्या मनातली कोणतीच गोष्ट लपली जात नाही. संदेष्ट्याचं फार डेंजरस काम आहे. कोणतीच गोष्ट. मी परवा त्या कोल्हापूरच्या मीटिंग मध्ये प्रार्थनेला गेलो. मग त्या प्रार्थनेमध्ये बऱ्याच गोष्टी देवाने मला प्रगट केल्या, आणि प्रगट केल्यावरती ज्यांच्या घरी मी जेवायला गेलो त्या ठिकाणच्या त्या आंटी सांगायला गेल्या, म्हटलं जेव्हा तुम्ही प्रार्थना करत होता त्यास मी देवाजवळ प्रार्थना करत होते की देवा, या व्यक्तीने माझ्यासाठी प्रार्थना करावी, आणि जशी ती प्रार्थना करते ती सगळी प्रार्थना देवाने तंतोतंत मला तशी सांगितली. त्यामुळे मी शॉक झाले. मी जिशी प्रार्थना करते आणि तशीच तुम्ही प्रार्थना मला सांगते की तू ती व्यक्ती अशी मनामध्ये प्रार्थना करते आणि देव तुझी प्रार्थना ऐकते, तुझ्या गुडघ्यासाठी तू प्रार्थना करते. तर म्हटली थोड्या वेळ तर मी गांगारून गेले, मला समजेना काय व्हायला लागलेलं आहे. आणि मग जेव्हा मी घरामध्ये त्यांच्या जेवायला बसलो, ते म्हणजे अजून माझ्या अंगावरती काटे येत आहे. पहिल्यांदा देव आणि त्याचं सामर्थ्य काय ते आम्हाला कळलं. लक्षात ठेवा, देव तुमच्या मनात काय चाललं हे देखील शोधतो. कशासाठी शोधतो माहिती का? चांगलं जर तुमच्या मनामध्ये असेल तर देव तुम्हाला राजा म्हणून शोधतो. आणि जर तुमचं मन, बघा दाविदाच्या संबंधाने म्हटलं, इशाच्या घरामध्ये 8 पुत्र आहेत. 7 पुत्रांकडे देवानं बाह्य स्वरूपात पाहिलं. 8वा जो दावीद आहे त्या दाविदाच्याकडे पाहिल्यानंतर शमूएल म्हणतो की याच्यामध्ये मला राजा दिसत नाही. देवा तू कसं काय पाहतो? तू म्हटलं अरे तुझी पाहण्याची पद्धत आहे, तुझी शोधण्याची पद्धत आहे. तू बाहेरून मनुष्याला शोधतो, मी तसं बघत नाही, मी आतून मनुष्याला शोधतो. देव प्रत्येकाचं हृदय शोधतो. प्रत्येकाचं हृदय. हृदय शोधत असताना ना तुमचं कुळ पाहतो, ना तुमचं घराणं पाहतो, ना तुम्ही कोणतं काम करता हे पाहतो. देवाचं पाहणं सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. हा शौल त्या ठिकाणामध्ये काय म्हणते, वाचा बरं. शौल काय म्हणतो? मी बन्यामिनीतला, मी बन्यामिनी वंशातला, मी बन्यामिनी वंशातला, इस्रायल वंशातलं सर्वाहून कनिष्ठ, सर्वाहून कनिष्ठ, कनिष्ठ जे बन्यामिनी. जे देव शोधताना कोणाला शोधतो? कनिष्ठ. का हो कनिष्ठ शोधतो? तो लीनांवर मी कृपा करतो. कनिष्ठ म्हणजे काय? लीन, ज्याच्यामध्ये लीनता आहे, नम्रता आहे. आणि लीन कोण आहे माहिती का? लीन व्यक्ती आपल्यातले दोष शोधतो, तो लीन आहे. लीन कोण आहे? लीन म्हणजे कोण? नम्र कोण? नम्र व्यक्ती आपल्यातले दोष शोधतो. अहंकारी गर्विष्ठ व्यक्ती काय करतो? तो दुसऱ्यातले दोष शोधतो. आणि प्रभू त्याला राजा म्हणून शोधत नाही. तुम्ही जर बघितलं मोशेच्या बाबतीमध्ये, मोशे स्वतःहून इस्रायल लोकांचा न्याय करण्यासाठी निघाला. त्यानं दंड दिला, मुकादमाला मारलं. अजून प्रभूनं त्याला सांगितलं नव्हतं मी तुझी निवड केली. होते त्या देवाच्या डोक्यात त्याची निवड. देव त्याला निवडणार होता, त्याच्यावरती जबाबदारी सोपवणार होता. पण प्रॉब्लेम काय झाला? मोशेनं स्वतःची निवड केली. त्याला वाटलं नाही मीच आता सत्ता चालवतो. परिणाम काय झाला? ते म्हटलं नाही, अजून तुझा समय पण आला नाही, अजून तुला काम करायची जबाबदारी पण मी सोपवली नाही. मी कसं काय? अजून मी निवडलं नाही तुला. तुला पाचारण केलं. निवड, पाचारण वेगळं, निवड वेगळी. कधी कधी देव बोलवतो, कॉलिंग करतो, पण निवड करताना देव थांबतो. का हो? देव आहे तो. आम्ही गाणं गायलं, निवडिले आहे तुम्हाला. मग आता निवडलं म्हणजे काय? आधी पहिले पाचारण केलं. पाचारण केल्यावर ऑब्झर्वेशन करतो देव, निरीक्षण करतो. पाचारण केलं म्हणजे लगेच तुमची निवड कन्फर्म होत नाही. मला बरेच लोकांचे कॉल येतात, ते सांगतात पाळक साहेब सिलेक्शन झालं, अजून ऑर्डर नाही आली. निवड झालेली आहे, अजून पाचारण केलं, मला बोलवलं नाही. अजून बोलवलं नाही म्हणजे जबाबदारी. लिस्ट मध्ये नाव आहे हो, पण पहिले ती दाखवता लागेल ना कागदपत्र, तुम्ही तेच आहेत का.
शिक्षण सांगितलं तेवढंच आहे का? सगळं तुमची लायकी दाखवावी लागते. तुम्ही कोण आहात? मोशेची निवड झाली, आता लायकी दाखवावं लागणार आहे. आणि देवाने त्याची निवड केली, पाचारण केलं. आता निवडीसाठी 40 वर्ष त्याला रानामध्ये मेंढर चारायला. आता 40 वर्षानंतर जेव्हा देवानं त्याला बोलवलं, त्या मोशे काय म्हणतो माहिती का? देवा, मी जड ओठाचा आहे. आता नम्र झाला. आणि इतका नम्र झाला ना हा मोशे, त्याला माहितीये देव माझी नम्रताच पाहणार आहे. म्हणून देव त्या ठिकाणात मोशे संबंधाने काय बोलला माहिती का? मोशे सारखा नम्र व्यक्ती भूतलावर दुसरा कोणी नाही. इतकं नम्र मोशेने स्वतःला केले. ही देवाची निवड आहे. काय शोधतो देव? तुमच्यातली नम्रता. नम्रता म्हणजे माघार घेणं. ज्याच्यामध्ये माघार घेण्याचा गुण नाही, प्रभू तुमचं अंतःकरण शोधतो. ऐका, देव तुमचं हृदय, तुमचं अंतःकरण तपासतो. अहंकारी मन, मीपणानं भरलेलं मन, अड्डतेनं भरलेलं मन, हे देवाच्या निवडीसाठी घातक आहे. प्रभूनं निवड केली शौलाची. कनिष्ठ कुळ आहे. देव कोणाला निवडतो, कशा पद्धतीने वापर करतो देवाची, आणि कोणी सुद्धा देवाच्या मनातल्या गोष्टी जाणू शकत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा की परमेश्वरानं त्याला शोधलं. का शोधलं त्यालाच राजा म्हणून? इस्रायलमध्ये बाकीचे लोक नव्हते. शौलच एकटा उंचापुरा होता, दिसायला सुंदर होता. शौलामध्येच ती क्वालिटी होती का? नाही हो. काय होती क्वालिटी शौलामधली? मी तुम्हाला सांगतो. त्याच्या बापानं त्याला सांगितलं गाढवं शोधायला जा. बघा, त्याच्यामध्ये राजाची क्वालिटी आहे. आणि त्याचा बाप त्याला सांगतो गाढवं शोधायला जा. आता देव ज्यावेळेस त्याला राजा म्हणून शोधतो, काहीतरी क्वालिटी त्याच्यामध्ये असते. पण त्याच्या बापाचा शब्द त्याने सहजपणे ऐकला. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. त्यानं बापानं सांगितलं म्हणून गाढवं शोधायला तर गेलाच गेला. त्याच्या बरोबरचा सारथी त्याला सांगतो की गाढवं जर आपली शोधायची असेल तर इस्रायलमध्ये एक द्रष्टा आहे, त्या द्रष्ट्याकडे आपण जाऊ. आपल्याला गाढवं सापडत नाही, पण द्रष्टा आपल्याला मार्गदर्शन करेल. दोन क्वालिटीज आहेत. एक, त्याच्या बापाच्या आज्ञेचं पालन करणं ही त्याची क्वालिटी आहे. लक्षात ठेवा, परमेश्वर काय शोधतो? तुमच्यातला आज्ञाधारकपणा शोधतो. तुम्ही किती आज्ञेचं पालन करता? आज्ञाधारकपणा तुमच्याकडे असला पाहिजे. गाढव शोधायला जा म्हटल्याबरोबर गेले, त्यानं नाही का कू केलेली. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जेवढ्यांनी आज्ञाधारकपणा केला बरं का, शास्त्रात मी इकडचं तिकडचं तुम्हाला कुठं सांगणार नाही. योसेफ राजा म्हणतो मी फक्त नावाला राजा, सगळे अधिकार तुझ्याकडे. आणि त्याचा बाप पण त्याला सांगतो आपल्या भावाला भाकरी घेऊन जा. दावीद सुद्धा देवानं त्याला निवडलं. इशिया त्याला सांगतो तुझे भाऊ युद्धभूमीवरती आहे, त्यांना भाकरी घेऊन जा. त्याच्याकडे पण आज्ञाधारकपणा आहे. योसेफ पण उच्च पदावरती गेला, शौल पण उच्च पदावरती गेला. आम्ही पाहतो दावीद पण उच्च पदावरती. हे सगळे लोक राजे झाले. का राजे झाले? कारण त्यांच्याकडे आज्ञाधारकपणा आहे. जेव्हा तुमच्यातला आज्ञाधारकपणा देव पाहतो तर लक्षात ठेवा, जेव्हा देव तुमचं हृदय शोधेल त्यात फक्त आज्ञाधारकपणा असू द्या. आज्ञाधारकपणा. किंतु परंतु का कुठल्याच गोष्टी करू नका. शौलाचा बाप त्यानं काय पराक्रम केला याच्याविषयी काही पवित्र शास्त्रामध्ये नाही. किती मोठा पराक्रम आहे. इशानं काय पराक्रम केलेला आहे. पण दाविदानं केलेला पराक्रम, तुम्ही ज्या कुळात आहात त्या कुळाचं प्रभूला काही घेणं देणं नाही. देवाला माहिती की ज्याला मी निवडेल त्याच्यामध्ये राजाची क्वालिटी पण मी घालेल. क्वालिटी पण देव घालणार. आणि देव क्वालिटी निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमची क्वालिटी कमी करावी लागते. जर माझ्यामध्ये असं, लक्षात ठेवा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ज्या लोकांना असं वाटतं ना मी खूप चांगला आहे, मी खूप चांगली आहे, मीच चांगला, मीच चांगली, असली क्वालिटी देव कधीच वापरायला आणत नाही. पण जेव्हा एखादी व्यक्ती परमेश्वरासमोर या पौला संबंधानं जर तुम्ही बघितलं, पौल म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी मी. येशूचे 12 असणारे प्रेषित, या प्रेषितांमध्ये चढावड होती कोण मोठं कोण मोठं. पण जर प्रेषित पावलाकडे तुम्ही बघितलं, पौल म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी मी. या 11 असणाऱ्या प्रेषितांना एकाला सुद्धा स्वर्गाचं दर्शन घडलं नाही. पण पौलाची नम्रता, त्याची माघार घेण्याची प्रवृत्ती, तो पौल म्हणतो 3 स्वर्गापर्यंत मी जाऊन आलो. प्रभूनं का त्याची निवड केली? तुम्हाला सांगतो की जेव्हा तुमच्यातली नम्रता प्रभू शोधतो. नम्रता असू द्या. नम्रता नसेल तुम्हाला कधीच प्रभू निवडणार नाही. देव शोधतो तुमच्यातली नम्रता. लक्षात घ्या, माघार घेण्याची वृत्ती तुमच्यामध्ये असू द्या. नेहमी माघार घ्यायला शिकलं पाहिजे.
प्रभूच्या लोकांचं हे सगळ्यात उत्तम उदाहरण की मी माघार घेणारा व्यक्ती, नम्र व्यक्ती आहे. नम्रता म्हणजे खालीमान घालून बसणं नव्हे. कधी कधी आम्हाला असं नम्रता म्हणजे काय, मी खाली बसलो किंवा आणि मी खालीमान घातली, ती नम्रता नाही, तो दिखाऊपणा आहे. मग नम्रता काय असते? नम्र असणाऱ्या व्यक्तीचं वैशिष्ट्य, तो काय करतो माहिती का, आहे त्या परिस्थितीमध्ये सगळ्या प्रार्थना देवाला सादर करतो. आणि नम्र व्यक्तीचं वैशिष्ट्य काय, तो जे देव बोलतो ते करतो, तो नम्र आहे. देवानं सांगितलं ना, तुम्ही केलं. इकडं आता वाचावर ते वचन परत एकदा. शाऊल येण्यापूर्वी एक दिवस आधी परमेश्वराने शमूएलास आदेश दिला होता. काय दिला हो? आदेश दिला होता. लक्षात ठेवा, प्रत्येक सेवकाला देव आदेश देतो. आमीन म्हणाल का? आदेश आहे, मनचं नसतं बोलतायत, आदेश असतो सेवकाला. बऱ्याच लोकांना वाटतं की नाही, सेवक बोलतो तो आम्हाला तोच, अहो तो आदेश असतो. देव बोलायला सांगतो ती गोष्ट. संदेष्टाचं काम काय? संदेष्टाचं काम लोकांचे दोष दाखवणं आहे. संदेष्टाचं काम दुसरं तिसरं काही नाही. भविष्यवाणी करतो, प्रॉफेसी करतो, परंतु प्रॉफेसी करत असताना तुमच्यातले दोष तुम्हाला दिसले पाहिजे. देवानं आदेश दिला. काय आदेश दिला? वाचा बरं. की उद्या या सुमारास मी तुझ्याकडे बन्यामिनी देशचा एक मनुष्य पाठवीन. देव संदेश त्याला इत्तमभूत माहिती देत असतो. म्हणून अलिशा ज्यावेळेस अरामाचा राजा त्या माणसाला म्हणतो, अरे मी बोललेलं त्याला कोण, मी शयनगृहामध्ये बोलतो त्याला तिकडं कसं काय कळतं? जेव्हा सेवा देव या गोष्टी तुम्ही करताना, तेव्हा देव तुमची प्रत्येक हालचाल देवाच्या सेवकाला प्रगट करत असतो. जसं या शाऊलाची हालचाल देवानं शमूएलाला प्रगट केली. तुमच्या कोणत्याच हालचाली गुप्त नसतात, सगळ्या हालचाली देव प्रगट करत असतो. कशासाठी प्रगट करत असतो? आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखादी तुमची हालचाल, काय मी बोलतो ते तुमच्या लक्षात, देव शोधतो. काय शोधतो? तुमच्या हालचाली, तुम्ही काय करता, काय करणार आहे. आणि जेव्हा देव त्याच्या सेवकाला सांगतो, कधी कधी काही संदेश तुमच्याकडे येताना तुमच्या हालचालीनुसार ते संदेश असतात. कशासाठी? त्या हालचालीनंतर तुम्ही स्वतःला सावध करावं, तुमच्यामध्ये चेंजेस व्हावे, तुमच्यात बदल व्हावे. काय बदलाचा उद्देश आहे? तुम्हाला प्रभूनं कोणत्या गोष्टीसाठी शोधलं हे तुमच्या लक्षात यावं ना. शोधा म्हणजे सापडेल. काय सापडेल? तुम्हाला सकारात्मकता शोधायची. काय होतं माहिती का, आम्हाला वाटतं सकारात्मकता म्हणजे काय, आमच्या विषयी सगळं पॉझिटिव्ह बोललं जावं म्हणजे सकारात्मक नाही. त्याला सकारात्मकता म्हणा. सकारात्मकता म्हणजे नेमकं काय माहिती का, माझ्यातले दोष देवानं दाखवावे. का? देव परिपूर्ण आहे आणि त्याला वाटतं त्याच्या लोकांनी परिपूर्ण असावं. सेवा, पाचारण, प्रभूचं काम, तो जगामध्ये पुष्कळ लोक काम करण्यासाठी, असंख्य लोक आहेत काम करण्यासाठी. ज्ञानी लोक आहेत, चांगल्या आवाजाचे लोक आहेत, चांगले वादक आहेत, चांगले गायक आहेत, बुद्धिमान लोक आहेत. मग देव त्या लोकांना का निवडत नाही? आता इथं तुम्ही वाजवणारे बघितले तर हे वाजवणारे इथं आहेत, पण हे कोणी परफेक्ट नाहीये. मग सोलापूरमध्ये गाणारे, ऑर्केस्ट्रामध्ये गाणारे, वाजवणारे असंख्य तज्ञ लोक आहेत. देव त्यांना नाही निवडत. मग इथं वाजवणाऱ्यांना निवडतो. देवाचा हेतू काय? देवाचा उद्देश काय? कोणत्या कारणाने निवडतो? त्याला क्वालिटी न, त्याला काय त्या ठिकाणामध्ये त्याची क्वालिटी नको आहे, त्याला आत्मिक क्वालिटी पाहिजे. स्पिरिच्युअल, आध्यात्मिक दृष्टिकोनातनं त्यांनी ज्या पद्धतीची शुद्धता त्यांच्यामध्ये, देव त्यांना समजावा, देवाचं पावित्र्य त्यांना समजावं, असं लिहिलंय. बघा आता समजा सोलापुरातल्या ऑर्केस्ट्रा मधला एक वाजवणारा या ठिकाणामध्ये आणला. मी सोलापुरात आल्या पहिल्यांदा जेव्हा कीबोर्ड घेतला तर कोणाला माहित नव्हतं वाजवायचं कसं. मग सोलापूरमध्ये जो ऑर्केस्ट्रा मधला व्यक्ती होता त्याच्याकडे आम्ही गेलो आणि त्याला म्हटलं की थोडंसं मला मार्गदर्शन कर. मग त्यांनी सगळे सिनेमाचे गाणे त्याच्यावरती वाजवले. आता ऐकत बसावं लागलं, कारण त्याला कुठे जय जय प्रभू शिक माहित नाही. पण त्याने ते पीस वाजवून दाखवले. मग इन्स्ट्रुमेंट कसं चेंज करायचं ते दाखवलं. आता विचार करा, देवाच्या मनात आलं यांना वाजवायला शिलो चर्चमध्ये वाजवणार कोणी नाही. मग तो म्हटला असता चला या ऑर्केस्ट्रा मधल्याला घेऊन यावं. मग तो आला असता आणि आला असताना त्यांनी वाजवायला सुरुवात केली असते. आता विचार करा,
त्याला सगळे पिक्चर मधले पीस माहिती आहेत. त्यानं देवाचे गाणे गाता पिक्चर मधले पीस वाजवले असते, लोक नाचायला लागले असते, लोकांना सवय झाली असते. आणि परिणाम काय झाला असता माहिती का? लोक सिनेमाच्या गाण्यावरही नसतात आणि देवाच्या गाण्यावरती नसतात. आणि बायबल सांगतं बाहेरच्या अग्नीनं मंदिरातला अग्नी प्रज्वलित करायचं नाही, वरच्या अग्नीनंच मंदिरातला अग्नी प्रज्वलित करायचा. म्हणून जेव्हा मंदिर बांधून पूर्ण केलं, देवानं स्वर्गातनं अग्नी पाठवला आणि तो म्हटला हा स्वर्गातल्या अग्नीनं आता इथून पुढे दिवा कधी विझू द्यायचं नाही, याच अग्नीनं दिवे पेटवत राहायचे. देवाचे प्रिय लोक, देव शोधत असताना अभिषेक शोधतो. जेव्हा अभिषेक नसतो त्याच देवाचा शोध संपतो. शौलामध्ये देवानं जसं त्याचं आणि आज्ञाधारकपणा शोधला, परंतु तेव्हा जेव्हा शौलाला राजगादीवरून काढायचं होतं तेव्हा देवानं त्याचा आज्ञाभंगपणा शोधला. शौलानं ज्या असणाऱ्या आम्ही पाहतो की त्या चेटकिनीला मांत्रिकाला आपल्या राज्यातनं घालून टाकलं होतं, शौलानं पुन्हा त्या लोकांना आणलं. देवानं ते शोधलं आणि बायबल सांगतो त्या ठिकाणामध्ये शमूएलाला जाऊन सांगितलं, शमूएला शौलाला सांग तुझी राजगादी दुसऱ्याला देण्यात आली. का तर त्यानं शोधलं. लक्षात ठेवा, आपल्यामध्ये असणाऱ्या चुका उणिवा शोधा, अन्यथा तुमचं पाचारण गेलं, तुमची जागा गेली, तुमचं स्थान गेलं. जसं शौलाचं आणि असणारं पाचारण, शौलाची निवड त्या ठिकाणामध्ये दावीदाला दिली. लक्षात ठेवा, शौल आहे तर दावीद पण आहे, एलिया आहे तर अलिशा पण आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी देवानं जेव्हा तो शोधतो त्याच्यातल्या चुका शोधल्यानंतर चुकीची गोष्ट, चुकीची व्यक्ती, चुकीचा अभिषेक परमेश्वर कधीच ठेवत नाही. जसं शौलामध्ये असणारा आज्ञाधारकपणा शोधला, तसं शौलामधले आज्ञाभंगपणा पण देवानं शोधला. म्हणून काय म्हटलंय, शोधा म्हणजे काय शोधायचंय? आपल्या चुका. ज्याच्यानं तुमचा अभिषेक, ज्याच्यानं तुमची निवड, ज्याच्यानं तुमचं पाचारण, तुमचं कॉलिंग निघून जाईल, अशा गोष्टी आम्हाला शोधायच्या. ऐका, आहे तसं देव वापरून गेले डोक्यातनं काढून टाका. देव आहे तसं कधीच वापरून घेत नाही. वापरत असताना ज्या अवस्थेत देवानं तुम्हाला निवडलं त्याच अवस्थेत तुम्ही आहात का हे शोधायचंय. काय शोधायचंय? जेव्हा देवानं तुम्हाला निवडलं तेव्हाची तुमची नम्रता, तेव्हाची तुमची शुद्धता, तेव्हाच तुमचा आज्ञाधारकपणा, तेव्हाच तुमचं बोलणं, तेव्हाची तुमची आराधना, तेव्हाची तुमची प्रार्थना, तेव्हा तुमचं असणारं समर्पण, प्रत्येक गोष्टी शोधायच्यात. मी देवानं माझी निवड केली तेव्हाचा व्यक्ती आणि आत्ताचा व्यक्ती मी तसाच आहे का हे तुम्ही शोधलं तर शौलासारखे तुम्ही उद्ध्वस्त होणार नाही. दावीद कायमस्वरूपी त्याचं कुळ का राहिलं? राजा तोडला, तुझ्या कुळातलं राजपद जाणार नाही. कारण काय माहिती का? जेव्हा जेव्हा दावीदानं तो म्हणतो माझं पाप माझ्या समोर आलं आणि मी माझं अंतरुण अस्वांनी भिजवून टाकलं, म्हणजे दावीदानं आपलं पाप शोधलं तर तो रडला. पण आता प्रॉब्लेम काय माहिती का? लोकांमध्ये ज्या प्रकारचं वातावरण निर्माण होत आहे त्या वातावरणामध्ये आम्ही आमचं पाप शोधण्याच्या ऐवजी आम्ही सारा वेळ एकमेकाची पाप शोधण्यासाठी खर्च करतो आणि देव आमच्या निवडून आम्हाला उचलून कुठंतरी फेकून टाकतो. हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. तुम्हाला जगामध्ये देवाने कशासाठी पाठवलं? तुम्ही स्वतःला रोज शुद्ध करावं, पवित्र करावं. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय, जेव्हा मी पुन्हा येईल, 19व्या अध्यायामध्ये तुम्ही त्याचा समारोप करताना म्हटलं पवित्र चरणी मनुष्य स्वतःला पवित्र करत राहू, मलिनतेने वागणारा स्वतःला, आणि पवित्र चरणी मनुष्य स्वतःला पवित्र करत राहू. प्रॉब्लेम हाच आहे, तुम्ही स्वतःला पवित्र करण्याचा प्रयत्न करता का दुसऱ्याची मलिनता शोधता? देव शोधतो ते काय शोधत आहे? तुमचं हृदय नेमकं काय, काय तुमच्या हृदयामध्ये काय लपलंय. म्हणून तर तिथं असं म्हटलं की परमेश्वरानं या शौलाची हालचाल या शमूएलाला सांगितली. तुमची हालचाल देव शोधतो. तुम्हाला काय वाटतं देव शोधत नाही का? प्रत्येक गोष्टी, तुमच्या कृती, तुमचे विचार, तुमच्या डोक्यातल्या कल्पना आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो तुमची कृती वेळीच सुधारली नाही तर तुमचं पाचारण गेलं हे 101%. 101%. तुम्ही जे जुने लोक आहेत त्यांना कळेल,
इथं वाजवणारे गाणारे सगळे प्रत्येक 8-10 वर्षांनी बदलत गेले आहेत. का बदलले हो? पहिल्यात ती एक टीम होती, मला ते आठवतं. आता बसले बसले मी ते विचार करत होतो. काय ती मुलं होते खूप चांगले, समर्पित पोर होते, आज्ञाधारक होते, पण नंतर त्यांच्यात अहंकार आला. मी पण आला. एकदा एकाने मला येऊन माझ्या संगती बोलायला लागला. हसतं. नुसतं चर्च करता यांना पण मदत करा. आता त्यावेळेस चर्चचं भाडं भरण्याचंच मुश्किल होतं. मी त्याला म्हटलं, बाबा तू गव्हर्नमेंट मध्ये लागला ना, मग तुझा पगार जास्त आहे. मला सांगण्यापेक्षा तू त्याला सांग, तू मदत कर ना त्याला. हे मला सांगणं खूप सोपं आहे. मला रिक्षाचं भाडं भरावं लागतं, मला हॉलचं भाडं भरावं लागतं, आणि ते भरताना माझ्याकडे पैशाची जमवाजमव कशी करतो ते माझ्या डोक्यावर किती कर्ज ते मला माहिती. पण तिथल्या पोरांमध्ये तो अहंकार आला होता आणि त्यांच्या डोक्यामध्ये. मग मला नंतर ते पण कळलं की त्यातल्या एका ब्रदरची आई, तेलोरे फक्त मनोजमुळे आहे. मनोज तेलोरे माझ्या मुलामुळे, मनोज तेलोरे माझ्या मुलामुळे. अरे बापरे. आणि मग त्यांच्यात तो गर्व आला आणि त्याने बंड केला आणि ते 4-5 जण आलेच. देवानं उभं केले दुसरे. का तर देव शोधतो. देवाने काय शोधलं माहिती का? देवाला माहिती इथं वादक आहेत, यांच्या लुसिफरला वरून खाली टाकलं, मग काय स्वर्गावर रिकामा राहिला का? पृथ्वी तलावर त्यांनी माणसं शोधली, माणसं देवाची उपासना करू लागली. देव शोधतो हे तुम्हाला सांगत आहे. तुमच्यामध्ये अशी कोणती भावना देवानं शोधावी आणि तुमची जागा जावी असं कधी वागू नका, कधीच वागू नका, जेणेकरून देव दुसऱ्या व्यक्तीला शोधावं आणि तिथं त्याला ठेवावं. आता बघा, मोशेला देवानं शोधलं. मोशेमध्ये एक गोष्ट देवानं शोधली. कोणती? स्वर्गातनं डोंगरावरून त्याला म्हटला, दगडी पाट्या घेऊन जा माझ्या लोकांना दे. आता दगडी पाट्या घेऊन खाली आला. खाली घेऊन येत असतानाच देवानं सांगितलं, जाऊन त्यांना दे आणि यातल्या आज्ञा समजावून सांग. मोशे खाली येता येता त्यानं पाहिलं की इस्रायल लोक नाचायला लागले, अमकं करायला तमकं करायला. अरे बाबा, तुला फक्त दगडी पाट्या घेऊन जायची, त्यांनी नाच उतर दे, धिंगाणा घालायचं घालू दे, तू दगडी पाट्या नेऊन दे ना तिथं खाली. त्यानं फोडल्या. देवानं शोधलं, याने आपलं डोकं चालवलं. म्हणून लक्षात ठेवा, सेवेमध्ये आपलं डोकं चालवलं की तुमचं काही खरं नाही. देव सांगतो तसंच करायचं. देव सांगतो तसं. मनचा कारभार नाही करायचा. मनचा कारभार केला, देव त्याला म्हटला, मोशे आता तुझा प्रवास बस, आता यहोशुवा घेऊन पुढे जाईल. हे देवाचे. देवाने यहोशुवा शोधून ठेवलेला होता. यहोशुवा तयार होतो. आता बघा, एवढा सगळा प्रवास, एवढं सगळं 40 वर्ष मोशेनं नेतृत्व केलं आणि आता झालं काय? शेवटच्या क्षणाला एक उडी मारायची, कानाना जायचंय. तर याचं 40 वर्षाची मिनिस्ट्री, 40 वर्षाची याचं समर्पण देवानं एका क्षणात नष्ट करून यहोशुवाला कडारामध्ये घेऊन गेला. देव शोधतो. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. काय सापडेल? कुठं थांबलात? कोणती गोष्ट तुमच्या अभिषेकाला अडकण ठरलेली आहे? कोणती गोष्ट? लक्षात घ्या, मी रोज आम्हाला स्वतःमधल्या काहीतरी उणिवा शोधायच्या, परफेक्ट होण्यासाठी. शोधा म्हणजे सापडेल. अजून एक गोष्ट वाचूया, नीतिसूत्राचं पुस्तक. मला वाटतं नीतिसूत्र नको, त्याच्या अजून एक फार सुंदर गोष्ट ती मला शोधणं फार गरजेचं आहे. लुकाचं शुभवर्तमान 15 अध्याय 8 आणि 9 वचन. ते पुष्कळ मंडळांसाठी आवश्यक आहे. काही बरेच मुद्दे याच्यामध्ये आहेत, परंतु अशी कोण स्त्री आहे की तिच्या जवळ रुपयाची 10 नाणी असतात? अशी कोण स्त्री आहे की तिच्या जवळ रुपयाची 10 नाणी असतात? रुपयाची 10 नाणी असतात. त्यातून एक नाणे हरवले, त्यातून एक नाणं हरवलं, तर दिवा पेटून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही. ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले. बस. आता फार सुंदर आहे बरं का. मी हे हरवलेलं जो शोधतो त्याला सापडतं. आणि हे ज्यावेळेस हा विचार मी पवित्र आत्म्याने तो विचार माझ्या डोक्यामध्ये घातला आणि मी त्या पद्धतीने अभ्यास करायला तयार केलो. आणि मंडळांमध्ये आत्ताची असणारी स्थिती आणि हरवलेलं नाणं इतकं सिक्रेट, इतकं रहस्य, आणि जे रहस्य
मंडळ्या आणि परिवार याला आत्मिक जीवनाच्या वरच्या पातळीवरती घेऊन जातं. म्हणून मी ते पहिल्यांदा काढलं. त्याच्या अगोदर बरीच गोष्टी आहेत, परंतु मी त्याला डावललं कारण घड्याळ पुढे चाललेले. मला माहिती की हे मिस नाही व्हायला पाहिजे, जे मंडळीसाठी आवश्यक आहे, ज्याचा बेस मंडळीला आत्मिक जीवनामध्ये वर नेणार आहे आणि जे प्रत्येक मंडळीमध्ये अत्यावश्यक असणारी गोष्ट आहे. 10 नाण्याची गोष्ट. तो एक स्त्री, त्या स्त्रीकडे 10 नाणी आहेत, 9 नाणी तिच्याकडे होती आणि 1 नाणं हरवलं. ऐका बरं का, फार सुंदर आहे हे रिव्हिलेशन. आजपर्यंत कोणी सांगितलं नाही, पण देवाने ते रिव्हिलेशन मला प्रगट केलं. 9 नाणी मंडळीकडे आणि जगातल्या प्रत्येक मंडळ्यांकडे ही 9 नाणी आहेत, पण 1 नाणं हरवलेलं आहे. ते नाणंच नाही मंडळांकडे. आणि त्याच्यामुळं ज्या उद्देशानं ख्रिस्तानं मंडळी स्थापन केली, चर्च अस्तित्वात आलं, ज्या उद्देशानं चर्च स्थापन केलं गेलं, ज्या उद्देशानं एक कुटुंब चर्च मध्ये यावं आणि ते हरवलेलं नाणं जर त्या मंडळीमध्ये त्या हरवलेलं नाणं जर त्यांच्याकडे नसेल तर ती मंडळी परिपूर्ण होणार नाही. 9 नाणी आहेत, 9 नाण्यांमध्ये मंडळी समाधान आहे. आणि ही मंडळी साधी सुधी मंडळी नाही, एक परफेक्ट मंडळी. वास्तविक पाहता या 1 नाण्याविषयी असं का सांगितलं गेलं? 10 नाणी 1 हरवलं आणि ती 9 नाणी तशीच ठेवली आणि 1 हरवलं शोधण्यासाठी ती गेली. कोणती 9 नाणी आहेत मंडळीकडे आहेत आणि त्या मंडळीला त्याची गरज अशी कोणती 9 नाणी? करंथीकराचं पहिलं पत्र 12 अध्याय 4 ते 10 वचन वाचा. करंथीकराचं पहिलं पत्र 12 अध्याय 4 ते 10 वचन वाचा. भाषा बोलणारा, पहिली भाषा बोलणारा स्वतःची उन्नती करीत, स्वतःची उन्नती करतो. संदेष्टा मंडळीची उन्नती करीत, मंडळीची उन्नती करतो. तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्या, सर्वांनी भाषा बोलाव्या, तरी विशेषतः तुम्ही संदेश द्यावा, अशी माझी इच्छा आहे. अशी माझी इच्छा आहे. कारण मंडळीच्या उन्नती करिता अर्थ न सांगता जो भाषा बोलतो त्याच्यापेक्षा संदेष्टा श्रेष्ठ आहे. संदेष्टा श्रेष्ठ. तर आता बंधुजन हो, मी तुमच्याकडे येऊन निरनिराळ्या भाषांमध्ये बोललो, पण प्रगटीकरण 1 वाचा. प्रगटीकरण 1, विद्या 2, संदेश 3 किंवा शिक्षण 4 याच्याद्वारे जर तुमच्या बरोबर बोललो नाही तर मी तुमचे काही हित साधणार, पावा विना असल्या नाद काढणाऱ्या निर्जीव वस्तूंच्या भिन्न भिन्न नादात भेद न करून दाखवल्यास पाव्याचा नाद कोणता, विनेचा नाद कोणता हे कसे समजेल? तसेच कर्णा अस्पष्ट नाद काढेल, तर लढाई जाण्याची तयारी कोण करेल? त्याप्रमाणे तुम्हीही सहज समजेल अशा भाषेतून बोलला नाही तर तुमचे बोलणे कसे कळेल? तुम्ही वाऱ्याबरोबर बोलणारे व्हाल. जगात भाषांचे बरेच प्रकार असतील, तरी एकही अर्थ रहित नाही. 6 वचन 12 अध्याय वाचता का? कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. कितवा अध्याय तुम्ही वाचला? 12. तथापि आत्म्याचे प्रगटीकरण, आता आत्म्याचं प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी 8व्या वचनापासून. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळतं. पहिली गोष्ट ज्ञान. 6 वचनापासून कृपादानाचे आणि कार्याचे कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात कार्य करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रगटीकरण, पहिली गोष्ट आत्म्याचं प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी. दुसरी गोष्ट कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे दुसरं ज्ञानाचं वचन. 2 एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन. 3 विद्येचं वचन. एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास. 4 एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने. 5 निरोगी करण्याची कृपादानं. एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती. 6 अद्भुत कार्य करण्याची शक्ती. एखाद्याला संदेश देण्याची शक्ती. 7 संदेश देण्याची शक्ती. एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती. 8 आत्मे ओळखण्याची शक्ती. एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची
बोलण्याची शक्ती, भाषा बोलण्याची शक्ती, एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती, भाषा 9 भाषेंचं अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. म्हणजे 9 कृपादान. आत्म्याची कृपादान किती? 9. आत्म्याची कृपादान 9. आता मंडळीमध्ये हे 9 कृपादान आहेत, पण एक कृपादान हरवलंय. बघा आता सगळ्या मंडळींमध्ये तुम्ही बघितलं, पेंटिकॉस्टल चर्च मध्ये लोकांमध्ये परिवर्तन होतं, बदल होतात, लंगडे चालतात, आंधळे पाहतात, त्यानंतर मी पाहतो अद्भुते घडली जातात, पेशंट बरे होतात, विद्येचं वचन, ज्ञानाचं वचन, हे सगळी कृपादान मंडळी. परंतु एक नाणं मात्र हरवलंय, एक कृपादान हरवलेलं आहे, आणि त्या हरवलेले कृपादान मंडळी शोधत नाही. मंडळी कशामध्ये समाधानी आहे? मिरेकल्स घडले पाहिजे, ज्ञानाचं वचन मिळालं पाहिजे, ते ज्ञान आम्हाला कळलं पाहिजे, वचनाचं रहस्य आम्हाला कळलं पाहिजे की जे सिक्रेट शास्त्रामध्ये सांगतात. आणि मंडळांमध्ये ते चालू आहे, नवीन नवीन वचन, अद्भुत रीतीचं वचन. जसं आपल्या चर्चमध्ये ज्ञानाचं वचन पुष्कळ. मला असं स्वतःविषयी अभिमान वाटत नाही, पण मला कळतं की देव एक नवीन रिव्हेलेशन वचनाच्या द्वारे प्रत्येक वेळेस जसं आता दिलेले 9 कृपादान सगळ्या मंडळांमध्ये नवीन 9 कृपादान. मिरॅकल्स एवढे घडत, चमत्कार. लोक येतात आणि जाताना आशीर्वाद घेऊन जातात, इतके चमत्कार घडलेले आहेत. भाषा पण बोलल्या जातात, अन्य भाषा. त्याच्या पलीकडे जाऊन काही मंडळांमध्ये भाषेचा अर्थ पण सांगितला जातो. किती छान आहे, आणि काय लेवलवरच्या त्या मंडळी आहेत, अद्भुते करण्याची शक्ती. परंतु तरी सुद्धा एक नाणं हरवलंय. आणि काय होतं माहिती का, मंडळी फक्त या 9 कृपादानाबरोबर फिरत राहते. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्म्याची वरदानं, वरदानं, कृपादानं. वाचा बरं सावचन परत एकदा. सावचन. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्व कार्य करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रगटीकरण. काय प्रगटीकरण? आमचं चर्च प्रगटीकरण करणारं चर्च. तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी आमच्या चर्च मध्ये सांगितल्या जातात. छान आहे ना प्रगटीकरण. आता असं म्हटलं, मला प्रगटीकरणाचं दान असलं तर या दानामुळे मी चढून जातो. तर मंडळीमध्ये प्रगटीकरणाचं दान, एकमेकाच्या गोष्टी प्रगट केल्या जातात, किंवा मला ते दानच आहे प्रगटीकरणाचं. मनामध्ये काय चाललंय याला प्रगटीकरणाचं दान म्हटलं. आणि आता जर तुम्ही बघितलं, सगळ्या चर्चेस मध्ये या दानाला महत्व दिलं जातं की नाही, प्रगटीकरण व्हायला पाहिजे, आणि व्हायलाच पाहिजे. जर पवित्र आत्मा आहे तर पवित्र आत्म्याच्या द्वारे मंडळीची आणि तुमची उन्नती होण्यासाठी या दानाला वापरलं जाणं गरजेचं आहे. परंतु ही कृपादानं किती लोकांना स्वर्गामध्ये नेणारे हा मोठा प्रश्न आहे बरं का हो. तो म्हटला अद्भुते करण्याची शक्ती. कुठलं? संदेश. संदेश म्हणजे हा मी बोलतो तो संदेश नाही. संदेशाला म्हटलेले भविष्यवाणी, प्रॉफिसी. प्रॉफिसी केले जातात. पुष्कळ चर्चेस प्रॉफिसीवरती आधारित असणारे चर्च आहे. त्यांनी शोधलं, काय शोधलं? 9 कृपादानं शोधली. प्रॉफिसी, संदेश. पण हरवलेलं नाण्याचं काय? जे नाणं हरवलं, एक दान हरवलं मंडळीमध्ये, पण त्या स्त्रीनं 9 दाणी तशीच ठेवली आणि एक हरवलेलं नाणं शोधण्यासाठी गेली. ते हरवलेलं नाणं आपण पाहूया. करंथीकराचं पहिलं पत्र 13 अध्याय 1 आणि 2 वचन. मी माणसांच्या वर त्याच्या प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय. प्रीती काय हो? सर्वोत्कृष्ट दान होय. म्हणजे 9 कृपादानं आहेत, पण हरवलेलं नाणं कोणतं आहे? तेच दान हरवलं लोकांमधून. म्हणून म्हटलं, मी ते शोधल्यावर मीच अवाक झालो, कसं पवित्र आत्मा चालवतो कसं. आणि जगातल्या प्रत्येक मंडळांमध्ये काय हरवलं नेमकं? प्रीती नावाचं दान. सगळे त्याच्यामध्ये भाषा आहे, अन्य भाषा आहे, भाषेचा अर्थ आहे, अद्भुते करण्याची शक्ती आहे, गूढ अर्थाने बोलणं, विद्येचं वचन आहे, ज्ञानाचं वचन आहे, लोक बरे होत आहेत. परंतु असं म्हटलं की मंडळीतलं आणि परिवारामधलं हरवलेलं दान कोणतं आहे? 9 नाणी आहेत, पण एक नाणं हरवलं. आता वाचा काय म्हटलं.
1-2 वचन. प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय. प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषेमध्ये बोललो असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झंझणारी झांज. आता ते काय त्या 9 नाण्याचं वैशिष्ट्य, या 9 नाण्याला का त्या 1 नाण्याला शोधायचं माहिती का? जेव्हा ही 9 नाणे, कधी कधी काय होतं, एक गुच्छ असतो, त्या गुच्छाला बांधण्यासाठी 1 नाणं असतं, म्हणजे ते पक्क व्हायला पाहिजे, आवाज येऊ नये म्हणून. पाहत तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल की ती सगळ्या 9 बिल्लेत एकत्र बांधलेत, ही नाणी एकत्र बांधलीत आणि त्याच्यावरच एक बांधल्यावर ही 10च्या 10 जी असणारी नाणी घट्ट बसतात, त्यांचा आवाज येत नाही. आणि समजा हे एक नाणं काढलं, हे जागा रिकामी राहिल्या कारणानं हे सगळे एकमेकावर वाजतात आणि सगळ्याचा आवाज यायला होतो. आणि आता काय म्हटलं त्यानं, जर तुमच्याकडे सगळं असलं, काय असलं म्हटलं त्याने, मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झंझणारी. म्हणजे तुमच्याकडे 9 कृपादान आहेत, पण प्रीती नावाचं नाणच तुमच्याकडे नाहीये. तर तो म्हणतो तुम्ही फक्त आवाज करणारे लोक आहात. काय शोधायचंय? ते कृपादान शोधू नका, ज्याच्याद्वारे लोकांना आरोग्य मिळेल ते कृपादान शोधा. जे स्वर्गामध्ये असणार आहे असं लिहिलं, विश्वास, आशा आणि बघा त्याच्यात लिहिले, वाचा ते समजेल. विश्वास, आशा आणि प्रीती तिने टिकणार आहेत. पुढे, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहे, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. काय ते 1 नाणं हरवलेलं शोधण्यासाठी काय गेली, तिला माहितीये या 9 नाण्यांपेक्षा ते श्रेष्ठ नाणं आहे. हे 9 नाणी आहेत ना, याच्यामध्ये भाषा आहे, याच्यामध्ये भाषेचा अर्थ आहे, याच्यामध्ये निरोगी करण्याचं कृपादान आहे, याच्यामध्ये अद्भुती करण्याची शक्ती आहे, याच्यामध्ये प्रगटीकरण आहे, याच्यामध्ये अभूत काढण्याची सगळे, पण सगळ्याचा आवाज आहे, सगळ्याचा आवाज आहे. आवाज नाही तो फक्त प्रीतीचा आहे. कसं काय तुम्ही सांगाल का? देवानं जगावर एवढी प्रीती केली, या प्रीतीचा आवाज आला नाही. आणि आवाज निघाला तर तो आवाज काय निघाला माहिती का? हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ते त्यांना कळत नाही. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जगामध्ये प्रीती हरवलेली होती, येशू ख्रिस्तानं आणून ती शोधली आणि शिष्यांना सांगितलं, मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देतो, तुम्ही एकमेकावरती प्रीती करा, जो कोणी एकमेकावर प्रीती करेल त्याला माझा शिष्य म्हणतील. हेच ते नाम आहे, हेच ते नाम आहे. आणि मंडळांमधनं हे नाणं हरवलं. मंडळांमध्ये आता काय, आता मंडळांमध्ये जर तुम्ही बघितलं, सगळं पण प्रीती नाही, पैसा आहे, कृपादान आहेत, वेगवेगळी कृपादान आहेत, 9 कृपादानानं भरलेली मंडळी आहे. पण इकडं काय म्हटलं माहिती का? मला भाषा, काय शब्द वापरलाय बघा तिथं, मी माणसांच्या भाषेमध्ये बोललो, देवदूतांच्या भाषेमध्ये बोललो, बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर. आता देवदूतांची भाषा एक तर अन्य भाषा, अजून देवदूतांची भाषा कोणती माहिती का? वर्शिप. देवदूतांची भाषा स्वर्गामध्ये काय भरात नव्हती. मंडळीमध्ये उत्तम वर्शिप पण असेल, मंडळीमध्ये कृपादान पण असतील, आणि मंडळीमध्ये प्रीतीच नसेल, तर तो म्हणतो तुम्ही सगळे कशात? खणखणणारी थाळी, झणझणणारी सांज आहात. हे नाणं हरवलंय, परिवारातनं हरवलं, मंडळीमधनं हरवलं. मंडळीमध्ये जर ते नाणं आज लोक सगळं शोधतात, काय पवित्र आत्मा कसा मिळावा. मला कितीतरी फोन येतात, पाळक साहेब पवित्र आत्म्यानं मी भराव. मला माहिती पवित्र आत्मा कशासाठी पाहिजे, कारण त्यांना माहिती पवित्र आत्मा आल्यावर पहिली गोष्ट तर मी पेंटिकॉस्टल शिफ्ट होणार, मला अन्य भाषा बोलता येणार. बरं, अन्य भाषा बोलून उपयोग काय? अन्य भाषेमध्ये आम्ही बोलतो, देवाशी बोलतो आत्म्याच्या द्वारे. आता देव आत्मा आहे बघा. पवित्र आत्म्याचं या 9 कृपादानांमध्ये असं म्हटलं की 9 कृपादान, इकडं कृपादान आणि तिकडं फळ.
आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणार फळ. इकडे तुम्ही अन्य भाषा बोलता, तिकडं तुमच्यातलं आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणार फळ. वाचा बरं गलती करायचं पत्र. हा निष्पन्न होणार फळ. कुठलं फळ पहिलं? आणि 10वं असणारं नाणं कोणतं आहे? म्हणजे सगळ्यात पहिलं टॉपला काय आहे? म्हणजे मंडळीमध्ये पहिलं काय पाहिजे? परिवारामध्ये पहिलं काय पाहिजे? पण परिवारामध्ये प्रार्थना आहे, मंडळीमध्ये प्रार्थना आहे, मंडळीमध्ये मिरॅकल्स आहे, मंडळीमध्ये आराधना आहे, पण देव शोधतो काय? हरवलेलं. आता प्रभू तो म्हटला मी हरवलेले शोधण्यासाठी आलो. आता येशू ख्रिस्त पण या चर्चमध्ये आला. आता आम्ही प्रार्थना केली, प्रभू तू ये, तू आमच्यामध्ये, येशू आमच्या देवा आम्हावर आमच्यामध्ये उतरून गाणं गातो. मग उतरून आला. तो काय शोधणार पहिले? तो तुमच्यामध्ये प्रीती शोधणार आहे. सगळे हो, प्रीतीच नाही. आणि मंडळी ओळखायचं माध्यमच काय? प्रीती. विश्वासणारे ओळखायचं माध्यम काय? प्रीतीचा वैशिष्ट्य काय? प्रीती म्हणजे हा नुसता शब्द नाही, प्रीती भावना आहेत. बघा, प्रीती भावना आहे. तू म्हणाल माझं प्रेम आहे. आणि प्रीती कोणावरती करायची? शत्रूवर. कोणावर करायची? हे शेजाऱ्यावर अमकं तमकं. मी ते लो लेवलचं शिक्षण झालं. ते शाळेमध्ये सांगतात नाही का, नको कापून या, केस वाढवू नका, जेवल्यावर हात धुवा. हे बेसिक झालं. एकमेकावरती प्रीती करा, बेसिक झालं. कॉलेजला गेल्यावर ते प्रोफेसर विचार, तुम्ही लांब लचक झिपऱ्यावर घे. तो आता झिपऱ्या तर वाढव, नाही तर काहीतरी शिक्षण घे आणि नोकरी लागू दे. ते बेसिक शिक्षण नाही देत की बाबा तुझ्या नखाल. आता तिथं तर तुम्ही लांब कॉलेजमध्ये गेलं तर पोरी एवढे लांब असतात की असं वाटतं ते प्रोफेसरच्या नरड्यात घुसवतात नाही का. ते पण काय बोलत नाही, बाबा तुझे नख आहेत, वाढव, ठेव, काप, नाही तर त्याच्या गुंडाळ्या करून प्रदर्शनामध्ये मांड. ते काही सांगत नाही. तिथं नियम काय तुमचा? या लेक्चर अटेंड करा, अटेंड करताना समोर लक्ष द्या. हे बेसिक झालं. तुम्ही एकमेकावर प्रीती करा. तुम्ही करता एकमेकावर प्रीती. कोणावर प्रीती करता? ज्यांचं तुमच्याशी पटतं त्यांच्यावर प्रीती करता. आता बायबल मधलं मंडळीतलं हरवलेलं नाणं कोणतं? तो तुम्ही एकमेकावर प्रीती करा आणि आपल्या शत्रूवर पण प्रीती करा. याला यातलं हरवलेलं नाणं म्हटलेलं आहे. हरवलेलं नाणं. काय शोधायचंय? काय शोधायचंय? प्रभू काय शोधत आहे? तुम्हाला काय शोधायचंय? हे हरवलेलं नाणं तुम्हाला शोधायचंय. हरवलेलं नाणं प्रियांनो. सहनशील, परोपकारी. काय प्रीती? कशी प्रीतीची थोडीशी व्याख्या? सहनशील आहे. कशी आहे प्रीती? सहनशील आहे. तुमची आहे का बघा. ही प्रीती कशी आहे? सहनशील आहे. ह्या प्रीतीचं पण मी परत इकडे बोलताना म्हटलं, ह्या प्रीतीचं सगळं वेगळंच आहे. नाव प्रीती असतं पण बिलकुल सहनशीलता नसतं नाही. नाव ठेवताना तर फार आवडीने नाव ठेवतात प्रीती. आणि प्रीती कशी पाहिजे? सहनशील. पण तुम्ही बघा, आनंदीबाईला नाव आनंदीबाई ठेवलं पण सगळ्यात दुःखी तीच असते. सोनाबाईला नाव सोनाबाई ठेवतात पण तिच्या हातामध्ये तांब्याचा वाळ असतो. तसं ख्रिस्ती लोकांमध्ये प्रीती देवाने ठेवली. प्रीती हे त्यांना वाक्य दिलं, पण ख्रिस्ती लोकांमध्ये सहनशीलता नाही आहे. सहनशीलता नाही बरं का. आणि प्रभू प्रीतीच्या द्वारे काय शोधतो माहिती का तुमच्यामध्ये? जेव्हा तुम्ही म्हणता नाही आमचं देवा माझं तुझ्यावर प्रेम आहे, आमचं एकमेकावर प्रेम आहे, तो म्हणतो मी तुझ्यात प्रेमाची सहनशीलता पाहिणार. तुमच्याकडे कडून सहनशीलता आहे. आणि सहनशीलता नाही तर तू कुठली प्रीती? आता तुम्हाला जर आंबा खायचा आहे तर तुमचा आंबा पिवळाच पाहिजे ना. आमच्याकडे आंबा आहे पण आमच्याकडे लाल आंबा आला. आता तो इस्रायलमध्ये आला असेल, चायनामध्ये पण आलं. चायनात सगळं डुप्लिकेट आहे. देवाकडं सगळं ओरिजिनल आहे. जसा आंबा, आंब्याची चव तुम्ही कशावर? आंबा गोड आहे आणि तुम्ही आणला तो हापूस. आता माहित नाही किती, 2-2.5 हजार असेल. 30 तारखेनंतर डाऊन होईल. आता जर घ्यायला गेलं तर 2-2.5 हजार रुपये आंबा. तेवढं सूरजला माहिती असेल किती. 2.5 तेच खवय्या. 2.5 हजार आंबा डझन. 2.5 हजार डझन. 2.5 हजार रुपये दिले, 1 डझन आणला आणि घरी आल्यावर कळलं पानचट.
तेवढंच खातील आणि ती पेटी त्याच्या डोक्यात मारतील. अरे तुला दिले आम्ही आंब्याचे पैसे, आंबा केशर आंबा गोड पाहिजे आणि तू असा दिलेला आहे. आता देवानं तुम्हाला प्रीती दिली पानसट. देवानं तुम्हाला प्रीती दिली. तो काय म्हणतो, देवानं जगावर प्रीती कुणी दिली तुम्हाला? तुम्हाला तुमची प्रीती नाही सांगितली बरं का. तो नुसता शब्द देऊन गेला नाही. प्रभू आला तो म्हटला शोधा माझ्यामध्ये प्रीती कशी आहे, आणि त्यानं प्रीती क्रुसावरती दिली. बायबल सांगतं योहान 3:16 मध्ये सांगितलं, देवाची प्रीती पाहिजे तर क्रुसावर जावं लागेल. क्रुसावरची प्रीती तुम्हाला तुमच्यामध्ये घ्यायला पाहिजे. मग येशू ख्रिस्त सुद्धा शिष्यांना देवाची व्याख्या करताना म्हणतो, देव काय आहे आणि तुमच्यामध्ये देव आहे. तर देव बोलून होत नाही. हो माझ्यामध्ये देव आहे, माझ्यामध्ये देव आहे. देव अंगात येत नाही. देव प्रीतीच्या रूपाने दिसतो. एखाद्या व्यक्तीमध्ये देव आहे ओळखायचं कसं? खूप देवाविषयी बोललो म्हणजे माझ्यामध्ये देव आहे नाही, प्रीती दिसली पाहिजे. ते नाणं शोधायचं. प्रीती शोधा आपल्यामध्ये. आहे का आमच्यामध्ये प्रीती? जर प्रीती असेल तर प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे. अजून कशी प्रीती? काय करत नाही? हो हेवा करत नाही. अजून प्रीती बडाई मारित नाही. फुगीरपणा करत नाही. फुगत नाही. हा फुगत नाही. अजून ती गैरशिस्त वागत नाही. गैरशिस्त वागत नाही. स्वार्थ पाहत नाही. स्वार्थ पाहत नाही. चिडत नाही. चिडत नाही. आणि आमच्याकडे तर 12 महिने चिडचिडी प्रीती आहे. काय हरवलंय? एक नाणं हरवलंय. आणि तेच नाणं महत्वाचं आहे. कारण टायटल काय वाचलं तुम्ही? सर्वोत्कृष्ट दान होय. त्या बाईनं 9 नाणी तशीच ठेवली आणि शोधायला काय गेली? एक नाणं. म्हणजे काय शोधायचं? आज मंडळाने काय शोधलं पाहिजे? प्रीती. आणि प्रीतीची ताकद. का त्या नाण्याला एवढं महत्व म्हटलं दिले त्याला सांगतो प्रिया. ऐका, प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावरती गेला. देवानं जगावर प्रीती केली. आम्ही तर ख्रिस्ताची ओळख आम्हाला नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हटला, मेजावरच काढून कोणी कुत्र्याला घालत नाही. म्हणजे आमची योग्यता ती होती. कोण? प्रभू येशू ख्रिस्त बोलला. इस्रायल मधले हरवलेले लोक शोधण्यासाठी मी आलो. सगळा फोकस इस्रायल इस्रायल इस्रायल. पण आता काय झालं? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आला आणि क्रुसावरती गेला तेव्हा योहान त्या ठिकाणामध्ये म्हणतो, देवानं जगावर एवढी प्रीती केली. म्हणजे आधी त्याचं प्रेम आमच्यासाठी नव्हतं, पण जेव्हा तो क्रुसावरती गेला त्याचं प्रेम आम्हाला समजलं. आणि जे आम्ही त्याचे नव्हतो त्याच्या प्रीतीनं आम्ही त्याचे झालो. ही ताकद या हरवलेल्या नाण्यामध्ये आहे. या शहराला, आमच्या राष्ट्राला, आमच्या देशाला, आमच्या राज्याला जिंकायचं असेल, आमच्या गावाला आणि आमच्या लोकांना आम्हाला जिंकायचं असेल, तर हे हरवलेलं नाणं शोधा. प्रीती शोधा. दोष शोधत बसू नका एकमेकांमध्ये. प्रत्येक व्यक्तीला प्रीती दाखवा. प्रत्येकाला प्रीती दाखवावीच लागणार आहे तुम्हाला. प्रीतीशिवाय कोणतं चर्च देवाचं चर्च होऊ शकत नाही. ऐका, कोणतं चर्च देवाचं चर्च होऊ शकत नाही. त्या मंदिरामध्ये शल्मोनानं बांधलेलं मंदिर, हे मंदिर सुरुवातीला अतिशय सुंदर होतं. खूप सुंदर. विटा सुंदर आहे, दगड सुंदर आहेत, डिझाईन खूप सुंदर आहे, सगळं छान होतं. मग प्रभू येशू ख्रिस्त येतो आणि तो म्हणतो, चिऱ्यावर चिरा राहणार नाही. का नाही राहणार? का नाही राहणार? त्याचं कारण तो म्हणतो, माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह म्हणतील, पण तुम्ही काय केलं? चोर आणि लुटारूंची गुहा. आता नेमकं काय चोरीला गेलंय त्याच्यातलं? नेमकं सैतानानं काय चोरलं माहिती का? प्रीती. द्वेष त्यांनी आणून टाकला बरं का. आणि आज जर तुम्ही बघितलं, का मंडळांमध्ये वाद आहे? का मंडळांमध्ये भांडण आहे? तिथं तर प्रार्थनेचं घर आहे, लोकांनी प्रार्थनेसाठी यायला पाहिजे. मंडळामध्ये प्रार्थना कुठं चालली? तिथं सगळे वाद चालू आहेत. आणि विचार करा, प्रभू ज्यास मंडळीकडे पाहतो ना, त्यास त्याला ते हरवलेलं नाणं दिसतं. आणि ती स्त्री घर दिवा लावून सगळं घर शोधायला लागते. ती प्रीती कुठं हरवली? प्रीती कुठं हरवली? प्रीती कुठं हरवली? तुमचं आणि माझं काम काय माहिती का? मंडळीमध्ये जर प्रीती हरवली ना, तर देवाच्या वचनाचा दिवा लावून सगळं चर्च झाडावं आणि एकमेकांमध्ये प्रीतीचं प्रत्यारोपण करावं. ते दिसतं. प्रीती काय माहिती का? प्रीती दिसते.
प्रीती एक असं कॅरेक्टर आहे ना, ते कॅरेक्टर तुम्हाला दिसतं. जसं येशू ख्रिस्ताची प्रीती क्रुसावरती दिसते, तशी प्रत्येक व्यक्तीची प्रीती एकमेकांमध्ये दिसली पाहिजे. कशी दिसणार आहे? मग ते दिसण्याचं माध्यम, त्याची क्वालिटी. एखाद्या व्यक्तीमध्ये प्रीती दिसण्याचं वैशिष्ट्य किंवा लक्षण, हा प्रीती संबंध. जसं आम्ही पाहतो, कावीळ झाल्यावर एक लक्षण आहे, सगळं त्याचे डोळे पिवळे दिसतात, बोट पिवळे दिसतात, मग आम्ही म्हणतो याला कावीळ झाली. डॉक्टर काय बघत नाही, डोळे पाहिल्या बोट पाहिल्या, तुम्हाला कावीळ आहे. तसं देव एखाद्या व्यक्तीमध्ये प्रीती आहे ते लक्षण बघतो. प्रीती काय, कुठली लक्षण आहे? प्रीती परत वाचा. प्रीती सहनशील आहे. कुणामध्ये प्रीती आहे? म्हणजे याला प्रीती झाली, ओळखायचं कसं? हा सहनशील आहे म्हणजे याला प्रीती झाली. याला सहनच होत नाही, 12 महिने यांचं फुसफुस फुसफुस फुसफुस. मग कसलं? मग पवित्र आत्मा आहे. मग तो काय तुम्हाला शिकवतो? नुसतं अन्य भाषा, गाणे गाणं, नाचणं, उड्या मारणं एवढं शिकवतो पवित्र आत्मा? त्याच्यावर कोण तुम्हाला धार्मिक ठरवत आहे? तुमच्यामध्ये ती सहनशीलता दिसली पाहिजे. सहनशीलता तर तुमच्यामध्ये दिसत नाही, आणि मग कशी काय प्रीती तुमच्यामध्ये असू शकते? अहो, लक्षण दिसलं पाहिजे ना. प्रत्येक व्यक्तीचं लक्षण देव बघतो. तो तुमच्या हातात किती मोठं बायबल आहे आणि तुम्ही कशी प्रार्थना करताय थोडी बघणार आहे. थोडी बघणार आहे तो प्रार्थना, तुम्ही किती प्रार्थना करता. तुमच्या प्रार्थनेवर तुमचं धार्मिक जीवन अवलंबून नाहीये. काय सांगितलं? विश्वास, आशा आणि त्याच्यात श्रेष्ठ कोण आहे? प्रीती सगळ्यात श्रेष्ठ. अहो, माझ्याकडे एवढा विश्वास आहे, डोंगर ढळवण्या एवढा विश्वास, पण तरी पण प्रभू काय म्हणतो? काय मोठं आहे? विश्वास नाही मोठा, काय मोठी आहे? म्हणून 9 नाण्यांमध्ये एक विश्वास आहे, पण हरवलेलं नाणं प्रीती आहे. तर ती प्रीती आवश्यक आहे. आणि विचार करा, जर प्रत्येक परिवारामध्ये हरवलेली प्रीती सापडली तर परिवाराचं वातावरण किती सुंदर बनून जाईल. प्रत्येक परिवारामध्ये का डोळ्यामध्ये अश्रू असतील? का मन दुखावली जातील? कित्येक वेळा जगण्याची इच्छा माणसाची मरून जाते, त्याला नाही जगूशी वाटत. का हो? प्रीती नाही. जग का नकोस वाटतं? का त्याला परिवार किंवा जग सोडून जाऊशी वाटतं? कारण काय? त्याचं शोधत असतो. प्रत्येक जण प्रीती शोधत असतो. आणि या जगामध्ये देवानं माणसाला सगळ्यात चांगला गुण काय दिला तर फक्त प्रीती. बघा, लेकरू ज्या जन्माला येतं पहा, सुरुवातीला ते लहान लेकरू असतं ना, त्याच्यात एवढी प्रीती भरलेली असते. ते काही पण केलं की जाऊन पहिले आईला धरतं. आई बाप त्याचे जे आहेत ना त्याला पकडतं. जसं जसं मोठं होतं ना तसं त्याची प्रीती थंडावत जाते. मग त्याचं आता ते आईकडे जात नाही, अजून लग्न नाही झालं, मग दलिलेकडं, तिच्याकडे पळतं ते. मग तिच्याकडे पळल्यावर आई बापाची प्रीती कमी होती. मग लग्न होतं, लग्न झाल्यावर बायको मुलावरती प्रीती, इकडची प्रीती कमी. म्हणजे तुम्हाला ही प्रीती कमी कमी झालेली दिसेल. मग खरी प्रीती कोणती आहे? खरी प्रीती जन्माला आल्यावरची पहिली प्रीती आहे. मग तुम्हाला जेव्हा 7 मंडळांची पत्र, त्या मला ते कधीतरी एकदा चर्चमध्ये बोलायचं, मी आता विचारच करत होतो की एक मंडळी चर्चमध्ये चालू करावं सिक्वेन्स, की जेणेकरून मंडळीला त्यातलं सिद्धांत, त्यातलं डीप कळेल. परंतु ते 1 तासाभरात न संपणारा एका वेळी होत नाही ते, म्हणून मी परत स्टॉप केलं. म्हटलं नको, परत कुठेतरी गेल्यावरती अजून त्याच्या त्या विसणाऱ्या सभा चालवता येतील, म्हणून तसंच थांबवलं. पण त्याच्यामध्ये असं म्हटलं, तू पहिली प्रीती सोडली. त्या मंडळीचं म्हणणं, त्या मंडळीचं वैशिष्ट्य, ती खूप धार्मिक मंडळी, चांगली मंडळी आहे, पण पहिली प्रीती ती सोडली. आणि परमेश्वर मंडळीमध्ये काय शोधतो? पहिली प्रीती. की ज्या प्रीतीसाठी प्रभूनं आपल्या एकुलत्या एक पुत्राला दिलं. जेव्हा तुमचं तारण झालं ना, तेव्हा तुमच्याकडे पहिली प्रीती. आता तुम्ही बघा, तुम्ही जे आंबे खाताल नंतर ना ते पानसट खाणार आहेत, पण आता 2500 रुपयाचे डझनचे जे पहिलं आंबा आहे तो, आणि ते पैशावाले लोक खाते. आपण सगळ्यात 60 रुपये डझन, 60 रुपये डझन झाल्यावरती आणून खाऊन खाऊन कोया खाऊन खाऊन नंतर ते सांगतात खाऊ नका, आता डिसेंट्री होईल पाऊस पडल्यावरती, तरी आम्ही खातो. तशी आमची प्रीती आहे सगळ्यात खालची. सगळं संपल्यावर आम्ही करतो ती प्रीती. प्रीती नाही, जी सर्वोच्च, ज्याच्यामध्ये सत्व आहे. कसलं सत्व? या प्रीतीमध्ये मरण आहे.
एकमेकासाठी मरणं, एकमेकासाठी वापरणं. म्हणून त्या कोल्हापूरमध्ये सांगितलं की परमेश्वरानं ख्रिस्ताला त्या क्रुसावरती दिलं आणि ख्रिस्तानं मंडळीवरती प्रेम केलं आणि प्रेम केल्यावर असं म्हटलं की त्यानं ज्या जखमा शरीरावरती घेतली ती एक जखम कोणती होती तर त्याच्या कुशीमधली जखम. या जखमेमध्ये भाला भोसकल्याबरोबर याच्या कुशीतनं शेवटचा थेंब रक्ताचा, शेवटचा थेंब पाण्याचा गेला आणि त्याला विचारलं, कोणीतरी विचारलं, येशू तू माझ्यावरती किती प्रीती करतो? त्यावेळेस तो लेखक ज्यानं ते चित्र पाहिलं आणि तो म्हणतो, देव त्याला म्हणत आहे, मी एवढी प्रीती केली की माझ्या हात क्रुसावरती आहे. का तर तुला मोजता येऊ शकत नाही एवढं प्रेम त्यानं ते क्रुसावरती दाखवलं. आणि आता तो काय म्हणत आहे, जे हरवलं ते शोधा. काय शोधा? एकमेकासाठी प्रेम हरवलं असेल तर ते शोधा. याच्यानं मंडळीचं गौरव होणार आहे असं म्हटलं. तिनं ते हरवलेलं नाणं शोधलं. आता वाचा बरं तो दाखला. हरवलेलं नाणं शोधलं तिनं. दुःखाचं तशी शोधलं. कोण स्त्री आहे की तिच्या जवळ रुपयाची 10 नाणी असतात, त्यातून एक नाणे हरवले तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही. कसं शोधायचं? प्रीती कशी शोधायची? मन लावून शोधायचं. कुठं प्रीती हरवली, कोणत्या कारणानं प्रीती हरवली. आणि बघा, हे चर्चचं दर्शक आहे बरं का. ती स्त्री एक मंडळी आहे. आता ज्या मंडळीला हे शिक्षण समजेल, जी मंडळी या शिक्षणाचं तंतोतंत पालन करेल, मला माहिती आज हा संदेश पुष्कळ चर्च मधले लोक ऐकतील. बऱ्याच लोकांच्या आपल्या चर्च संबंधानं कंप्लेंट्स आहेत. काही लोक त्याच्यासाठी चर्च पण बदलतात की नाही, मला तिथं प्रीती मिळत नाही त्यामुळं आम्ही दुसऱ्या चर्चला जातो. आणि साहजिकच आहे तसं होतं. पण एक आदर्श चर्च कसं असावं याच्या संबंधाने मी बोलत आहे. मी त्या मेलेल्या मंडळीविषयी बोलत नाही की ज्या मंडळीमध्ये तोचपणा रटाळपणा आहे त्या मंडळीविषयी मी बोलत नाही. ज्या मंडळीला स्वर्गामध्ये जायचंय, जी स्पिरिच्युअल मंडळी, जी आत्मिक मंडळी, त्या आत्मिक मंडळीविषयी मी बोलतो. आणि असं म्हटलं की त्या स्त्रीनं दिवा लावला, शोधलं आणि ते नाणं सापडलं. आता नाणं सापडलं, एक नाणं सापडलं. काय तिची रिॲक्शन आहे पहा बरं. ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलून म्हटलं, माझे हरवलेले नाणे, माझं हरवलेलं नाणं मला सापडले. म्हणजे काय हो? मंडळी जेव्हा मंडळीमध्ये हरवलेली प्रीती सापडते त्यास मोठं कन्व्हेन्शन होतो. कुणाला बोलवलं तिने? कुणाला बोलवलं? पहिले कुणाला बोलवलं? मैत्रिणी ज्या आहेत त्या लांब आहेत. जेव्हा मंडळ्यांमध्ये हरवलेली प्रीती परत येईल तेव्हा लांबच्या मंडळ्या सुद्धा तुमच्या मंडळीकडे आकर्षित केल्या जातील. इथल्याच नव्हे. एक आदर्श चर्चचं वैशिष्ट्य काय? त्या मंडळीमध्ये हरवलेली प्रीती त्यांना परत मिळाली, ते नाणं सापडलं. बरं, नुसतं ती मैत्रिणीलाच नव्हे, अजून कुणाला? शेजारणींना. म्हणजे एक दिवस, आता मी शिलो चर्च संबंधानं बोलू, शिलो चर्च मध्ये हरवलेलं नाणं जर सापडलं तर सोलापुरातले चर्च तुमच्यातली प्रीती बघायला येतील. हे हरवलेलं नाणं, तुमच्या परिवारातलं प्रेम बघायला आजूबाजूचे लोक येतील. ते म्हणतील काय युनिटी, काय ऐक्य, काय यांच्यामध्ये पारिवारिक प्रेम आहे. आणि म्हणून लक्षात, जास्तीत जास्त वेळ आपल्या परिवाराला द्या. प्रीती कशी वाढते माहिती का? टाइम स्पेंड केल्यावरती. म्हणून तिथं म्हटलं मन लावून तिनं झाडलं. प्रीती ही मनाची गोष्ट आहे. ती अशी इकडून तिकडून तुम्हाला कुठं शोधून, बाहेरच्या पुस्तकामधनं शोधून तुम्हाला मिळेल. तुम्हाला तुमच्या परिवारामध्ये सगळं मन खर्ची करावं लागेल. तुमच्या परिवारात बसावं लागेल, बोलावं लागेल, संभाषण करावं लागेल. मंडळीमध्ये पण तुम्हाला वेळ खर्ची करावं लागेल. प्रीती वाटणं त्याच्यासाठी मनाची गरज आहे. मन कठोर असेल तर प्रीती कधीच बाहेर पडत नाही. मनामधील ते मनाचा भाव त्याच्यामध्ये असला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, जास्तीत जास्त वेळ आपल्या परिवारामध्ये खर्च करा. काय होतं माहिती का? सैतान तुमच्या परिवारापेक्षा दुसऱ्या परिवारात तुम्हाला जास्त अट्रॅक्ट करतो. आपलं सोडून दुसऱ्याकडेच बघत बसायचं, त्याच्याने तुमचं मन कठोर बनतं. अरे आपल्या घरात बघा ना, आपला परिवार, आपली बायको, आपले मुलगा, आपली सगळं आपलं. याच्या घरात काय, त्याच्या घरात काय, त्याच्या जेवणात काय, अमक्याचं काय, ढमक्याचं काय, तमक्याचं काय, याच्यानं तुमच्या घराचं ढुमकं वाजवलं. किती छान आहे. आपल्या परिवारापुरतं बघायचं.
का मंडळांमधली ही अवस्था झाली माहिती का? मंडळामध्ये हाच प्रॉब्लेम चाललाय. देवानं तुम्हाला परिवार दिला कशासाठी? आता मला तेलोरे हा परिवार दिला, मी माझ्या परिवारापुरतं बघितलं काय चाललं काय नाही, माझ्या परिवारातली प्रीती वाढेल. आणि मी माझा परिवार सोडला दुसऱ्या परिवारामध्ये बघत बसलो तर प्रीती वाढणार नाही, उलट त्या परिवारातली भांडणं तुमच्या परिवारामध्ये येतील. आणि मुळात मला असा प्रश्न पडलाय, तुम्हाला कशाला देवाने लेकरं दिली, तुम्हाला कशाला बायको दिली, कशाला नवरा दिला? प्रेम करायला ना. आदामाला हवा दिली, त्यास आदामाचं मन प्रीतीने भरलं, म्हणून तर देवाने एकच हवा निर्माण केली. नाही तर गावभर फिरला असतात, ही हवा धड आहे, ती हवा 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 हवा. देव म्हटलं चल हवा येऊ दे, एकच राहू दे. एकच हवा निर्माण केली. म्हटलं बघ तिथं प्रेम दे. आता बघा, हे नाणं हरवलेलं किती भयानक आहे, घातक आहे. तुम्हाला माहिती का, जेव्हा हबेल आणि काईन या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण येण्याचं कारण काय? यानं आपल्या अर्पणाकडे पाहण्याच्या ऐवजी काईनानं कुणाच्या अर्पणाकडे बघितलं? त्याचं मन कठोर बनलं ना. तुमचं अर्पण, तुमचं परिवार, तुमचं कुटुंब, देवानं जे तुम्हाला दिलं तेवढ्या पुरतच बघा. तुम्हाला सेवा दिली, तुमचं अर्पण. मला माझी काय सेवा दिली? मला माझी सेवा प्रीचिंगची. मी बाकीच्या सेवेकडे कशाला लक्ष दिलं? ते माझं अर्पण आहे. मग मी काय करतो? माझं सगळं तन मन धन या सेवेमध्ये खर्च करतो. आणि माझं दिवस रात्र, जर तुम्ही मला विचारलं काय तुमच्या डोक्यामध्ये, सेवेच्या बाहेर दुसरं डोक्यात इतकं माझं सेवेवरती प्रेम आहे. मी येताना अक्षरशः माझा सगळा घसा बंद झाला होता आणि मला असं वाटलं की आता रविवारी एक शब्द पण निघणार नाही. आणि तिथल्या लोकांनी पण मला खूप घाबरलं, पळक साहेब लक्ष द्या घशाकडं, का तिथं बोलताय ना. मग ज्यांच्या घरी मला नाश्त्याला बोलवलं त्यांनी पण सांगितलं की अवघड आहे तुमच्या घशाचं. मग मी येताना काय बोलावं, कसं करावं, माझ्याकडे एवढं टेन्शन. आता शनिवारी क्वायर प्रॅक्टिस, गाणे घ्यायचे, पुन्हा रविवारी चर्च घ्यायचंय. पण देवाजवळ प्रार्थना, देवा मला बोलायचंय, मला सांगायचंय, मला गायचंय, मला आराधना करायची. एवढं डेडिकेशन तुमच्याकडे असल्यावर देव आपोआप जे पाहिजे ते तुम्हाला देतो. मग नाही घसा जो एक दिवसामध्ये मला वाटलं नाही, कारण मला जातानाच माझ्या घशाचा प्रॉब्लेम होता आणि येताना तर मी म्हटलं आता महिना 2 महिने घसा उघडत नाही. आणि म्हटलं आता कठीण आहे. आणि मी तर येताना विचार पण केला होता की आता खूप झालं, एक असिस्टंट नेमायचा जेणेकरून आता इथं तो चालवू शकेल, मी बाहेर तर मीटिंग घेऊ शकेल. इथपर्यंत मानसिक तयारी मी करून ठेवली. लोकांना पण मानसिक दृष्ट्या तसं तयार करणं हे डोक्यामध्ये घेऊन. आणि मी असा विचार करतो की नाही, बाहेर तर लोकांना देवाच्या वचनाची गरज आहे, परंतु पहिलं माझं प्रेम मिनिस्ट्री आहे, त्याच्यासाठी माझं डेडिकेशन आहे, त्याच्यासाठी माझं समर्पण आहे. तसंच आमचं समर्पण नेमकं काय, आमच्यामधली प्रीती कशी टिकून राहणार आहे? तुम्ही तुमच्या परिवारापुरतं जगा. तुमचा परिवार, तुमचं कुटुंब, त्याच्या व्यतिरिक्त कुठंच लक्ष घालू नका. फक्त तुमच्या परिवारावरती, तुमचं जे जागा, तुमचं पाचारण आहे, फक्त त्याच्यावरती फोकस करा. प्रत्येकाला पर्सनल लाईफ जगू द्या. त्यांना, तुम्ही तुमच्यावरती प्रेम करा, त्यांना त्यांच्या परिवारावरती प्रेम करू द्या, त्यांना त्यांच्या जागेवरती, त्यांच्या अधिकारावरती प्रेम करू द्या. तुम्ही जर जास्त इंटरफेअर कर, तुमचं अंतःकरण कठोर बनेल आणि देवाची संगती, देवाचा सहवास आणि परमेश्वराची मृदुता याच्यापासून तुम्ही वंचित व्हाल. नीट ऐका, फार मी कळवळून तुम्हाला सांगतो. एक तुमचं लाईफ आहे, त्या लाईफ मध्ये तुम्हाला कसं पुढे जायचंय, काय करायचंय, हे ध्येय तुमच्या डोक्यामध्ये असू द्या. मिशन काय तुमचं, तुमचा परिवार हे तुमचं मिशन आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की देवानं तुम्हाला जे कुटुंब दिलं तुमचं आणि तुम्हाला जी जागा दिली, परमेश्वर त्याच्या संबंधानं विचार करण्यासाठी त्यानं तुम्हाला इथं ठेवलेलं आहे. तुमच्या परिवारा संबंधानं, तुमच्या जागे संबंधानं, तुमचा शेजारी, तुमचा बाजूचा, तुमच्या ओळखीचा, याच्याशी तुमचा काही संबंध नाही, याच्याशी तुमचा संबंधच नाही. तुमचा संबंध काय, आता देव तुम्हाला दिलेल्या पैशाचा हिशोब विचारणार आहे, दुसऱ्याच्या पैशाचा हिशोब विचारणार आहे का? तुम्हाला तुमच्या परिवाराचा हिशोब विचारेल. मग प्रश्न तोच आहे की तुमचं नाणं काय, तुमच्या परिवाराला तुम्हाला तुमचं प्रेम द्यायचंय, त्यांना टाइम द्या, त्यांच्यासाठी बसा, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांच्याशी बोला. आणि तेवढ्याच गोष्टीसाठी आता प्रभूनं मला जे दिलं तेच मी काम करणार, दुसरं कशाला काम करणार आहे?
माझी मेहनत त्याच्यावर करणार आहे, मी त्याच गोष्टीसाठी राहणार आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही जास्त दुसरीकडे तुमचं लक्ष एंटरफेअर केलं, अभिषेक पण जाणार, सगळंच जाणार आहे. काय अर्थ राहणार आहे त्या गोष्टीला? कसा अभिषेक राहील तुमच्यामध्ये? कसं प्रेम तुमच्या अंतःकरणामध्ये राहील? आणि मंडळीमध्ये हे का प्रॉब्लेम येतात? मंडळीमध्ये प्रॉब्लेम येण्याचं कारण हेच आहे, तुम्ही आला, तुमच्या खुर्चीपुरता विचार केला, तुमच्या जागेपुरता विचार केला, तुमच्या परिवारापुरता विचार केला, तुम्ही आनंदाने घरी जाणार आहे. बरं, एखाद्या विषयी तुम्हाला जास्त प्रेम वाटलं, घरी जाऊन त्याच्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना केल्यावर त्या व्यक्तीचं तारण होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं त्याचं फोकस, त्याची मिनिस्ट्री अगदी पक्की ठेवली. ऐका, जेव्हा त्यानं त्या कुसावरती असणाऱ्या चोराकडे पाहिलं, त्याची मिनिस्ट्री, त्याचं मिशन त्याला माहिती होतं, याचं तारण व्हायला पाहिजे. त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी प्रीती आली आणि शास्त्र सांगतं, हा चोर ख्रिस्ताला बिळगला आणि चोर सुखदुःखामध्ये गेला. या प्रीतीला अशाच पद्धतीने विचार करा, ज्या मंडळीचे लोक अशा पद्धतीने विचार करतील, किती चोर स्वर्गाच्या राज्यामध्ये येतील, किती चोरांचं तारण होईल, किती लोकांचं परिवर्तन होईल. पण जेव्हा तुमच्यातली प्रीती जाती, त्यास आपोआप लोक पण कमी व्हायला लागतात. का? कारण प्रीती नाही मंडळीमध्ये. नाणी हरवलेली नाणी, म्हणून त्यानं 3 गोष्टी सांगितल्या. हरवलेलं नाणं, अजून काय? हरवलेलं मेंढरू, अजून उधळ्या पुत्र. पहिलं काय हरवलं? नाणं हरवलं. मग काय हरवलं? मेंढरू हरवलं. मग काय हरवलं? मुलगा हरवला. हे स्टेप्स आहे. आता मला त्याच्यात नाही सांगायचं, पण कसं हरवत जात. पहिले हरवतं काय? तर पहिले हरवती प्रीती. प्रीती हरवली, मेंढरू हरवलं. मेंढर हरवून जातात. देवानं तुम्हाला मेंढर दिली, कशासाठी मेंढर दिली? त्या मेंढरांची काळजी घ्यावी, त्यांना वाढवावं. पण प्रीती नसल्या कारणाने मेंढर कशी वाढणार आहे? मेंढर जातील कळपातलं आणि त्याच्याविषयी तुम्हाला काही वाटणार नाही. आणि तुम्ही तुमच्या जीवनाचा विचार करा. लक्षात ठेवा, आध्यात्मिक जीवन हे एकमेकाला वाढवण्यासाठी उपयोगी असलं पाहिजे. मग ते कशी प्रीती तुमच्यामध्ये राहणार आहे? दैवी प्रीती संबंधाने मी बोलत आहे, मी तुमच्यातल्या प्रीती संबंधाने बोलत नाही. दैवी प्रीती. म्हणून म्हटलं, काय शोधायचंय? तर हरवलेलं नाणं शोधायचंय. अजून 3-4 गोष्टी आहेत, परंतु जाता जाता मी तुम्हाला सांगेल जे महत्वाची गोष्ट आहेत. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की परिवारामधनं प्रीतीचा शोध घ्यावा, मंडळीमधनं प्रीतीचा शोध घ्यावा. आणि जेव्हा हा शोध होईल, आता वाचा बरं ते वचन परत एकदा, लुकाचं शुभवर्तमान 15 अध्याय 8 आणि 9 वचन. काय होणार आहे जर ती प्रीती सापडली तर? तसेच आणखी कोणा एका स्त्री आहे, तिच्या जवळ रुपयाची 10 नाणी असतात, त्यातून 1 नाणे हरवले तर दिवा पेटून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही का? ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणतं, माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. काय करावं? म्हणजे प्रीती जर सापडली तर काय सापडतो? आनंद कसा येणार आहे? प्रीती सापडली तर आनंद सापडणार आहे. मंडळांमध्ये आनंद का नाही? प्रीती नाही. प्रीती नसल्या कारणानं आनंद निघून गेलेला आहे. हीच गोष्ट म्हणून म्हटलं, विश्वास, आशा आणि प्रीती तिन्ही टिकणार आहे. पण श्रेष्ठ काय आहे? प्रीती सगळ्यात श्रेष्ठ. ते शोधा. तुमच्या परिवारामध्ये जर प्रीती सापडली तर तुमच्या परिवारासारखा आनंदी परिवार कोणता नाही. तुमच्या मंडळीमध्ये जर प्रीती सापडली तर तुमच्या मंडळीसारखी आनंदी मंडळी दुसरी कोणतीच नाही. आणि मी म्हणतो, ज्या मंडळीत प्रीती नाही ना, ती मंडळी जगातली सगळ्यात दुःखी मंडळी आहे. का? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही व्यक्तिगतरित्या एकमेकावर करता ती प्रीती नव्हे, शत्रूवर सुद्धा करणाऱ्या प्रीतीविषयी, हाय लेवलच्या प्रीतीविषयी मी तुम्हाला सांगत आहे. म्हणून देवाचे प्रिय लोक, सरते शेवटी मी तुम्हाला म्हणेल, त्या बाईनं हरवलेलं नाणं शोधलं.